थँक्यू. स्वप्ना मॅम, थँक्यू. अश्विनी मॅम, शीतल मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू संतोषी मॅम, श्रुती मॅम, थँक्यू. थँक्यू श्रुती मॅम. आपण मॅम जस्ट सेटल होत आहेत, मॅम पण आहेत. जस्ट आय गेस वॉशरूमला गेलेत. आपण 1-2 मिनिटात सुरू करूया, तोपर्यंत आपले स्टुडंट्स पण जॉईन होतील. थँक्यू अमृता मॅम. ओके, ठीक आहे मॅम. काय ते नेटवर्क इश्यू असेल का? माझा आवाज येतोय ना सीजन मॅम? गेली पण ओके, परत एकदा वाचते, सॉरी. डॉक्टर शर्वरी अभ्यंकर मॅम यांचं BAMS झालेलं आहे. त्या आयुर्वेद आचार्य आहेत. त्यांचं MA इन योगशास्त्र झालंय. त्या विद्यापीठात प्रथम आणि सुवर्ण पदक विजेता आहेत. गेली 15 वर्ष गिरगाव ठाकूरद्वार येथे शुद्ध आयुर्वेदाची व पंचकर्माची प्रॅक्टिस मॅम करत आहेत. त्याचबरोबर योग, गर्भसंस्कार, प्रेग्नन्सी योगा याचेही क्लासेस त्या घेत असतात. आयुर्वेद व्यासपीठ मुंबईच्या त्या कार्यकर्त्या आहेत. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार कार्यासाठी गिरगाव व आजूबाजूच्या भागात अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS जनकल्याण समितीतर्फे चालवल्या जाणाऱ्या वस्ती परिवर्तन योजना आणि किशोर विकास योजना यांच्यासाठी वेळोवेळी व्याख्याने आणि मार्गदर्शन मॅम करत असतात. अधिक मासानिमित्त वेदांग एकता मंचातर्फे गिरगाव गुणीजन सन्मान प्राप्ती मॅमला झालेली आहे. असा एकदम गुणी व्यक्ता आज आपल्याला लाभलेला आहे. सो हँड ओव्हर टू डॉक्टर शर्वरी अभ्यंकर मॅम. वेलकम टू सुंदर वेलनेस सेंटर फॅमिली. थँक्यू सायली, धन्यवाद मला तुझ्या या कार्यक्रमात बोलावल्याबद्दल. आणि मी आत्ताच वाचलो तुझा आज वाढदिवस आहे का? हो. अरे हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू डिअर. थँक्यू सो मच. सो सायली आणि कल्पेश त्यांचा खूप वर्षांपासूनचा स्नेह आहे. योगविद्या निकेतन पासून आमची ओळख आहे आणि ते सुंदर काम करत आहेत या योग क्षेत्रात अलिबाग या ठिकाणी. सो मला तुमचा खूप अभिमान वाटतो सायली आणि कल्पेश. कीप इट अप. डू वेल फॉर द सोसायटी. ठीक थँक्यू आहे. सो मच मॅम. सो सायली सुरू करूया का आपण? मला को होस्ट करशील का? मी एक छोटीशी PPT बनवली आहे. सो ओके, द हेल्प ऑफ ठीक आहे. दॅट आय कॅन गाईड यू गाईज. ओके ओके, आणि चालेल मॅम. आपल्याला कसं हवंय हे सेशन हिंदी मराठी की फक्त मराठी? हिंदी इंग्लिश मराठी काय म्हणजे? हिंदी इंग्लिश चालू शकेल मॅम. म्हणजे मराठी अच्छा. आहे क्राऊड, पण एक हम्म. 5% कोणाला मराठी नसेल समजत. तर जर तुम्ही हिंदी इंग्लिश मध्ये कम्फर्टेबल असेल तर हिंदी इंग्लिश विल बी परफेक्ट. मला या 3 भाषा बऱ्यापैकी जमतात. त्यामुळे चालेल फक्त चालेल, मी काय तुम्हाला जर को जर होस्ट करते. सगळेच महाराष्ट्रीयन असेल तर फक्त मराठी घेईन, हिंदी काही फारसं वापरणार नाही. पण ओके. मराठी पण समजेल. ओके, ठीक आहे. शक्यतो मॅम आता जे प्रेझेंट आहेत ते मराठीच आहेत. पण सगळे इन केस महाराष्ट्रीयन. जर नंतर रेकॉर्डिंग रेफर करते तर थोडं म्हणजे मराठी चालेल. फक्त हो मग थोडंफार ठीक आहे. काही जर काही ठीक आहे. कॉम्प्लेक्स असेल तर येस. बरं, ठीक आहे. ओके, मला फक्त को होस्ट जर केलंस तर मला थोडे शेअर स्क्रीनचं ऑप्शन मिळेल. होस्ट नको करूस, को होस्ट कर. ओके ऍक्च्युअली. हा, आता मला बहुतेक तुला 1 मिनिट मला तुला होस्ट करावं लागेल परत. येस. हा, मी तुला होस्ट केलंय. ते ओके, मी तुम्हाला माझ्या स्क्रीन शेअर. विंडोवर जाऊन ते हे कर परत. ओके. गॅलरी व्ह्यू मध्ये घेऊन जा मला आणि मला मग तुला तिकडे दिसेल ऑप्शन. गॅलरी व्ह्यू कर. नाही. व्ह्यू मध्ये जाऊन गॅलरी व्ह्यू नाही होते. ओके मॅम, इथे ना को होस्ट ऑप्शन नाही येते. म्हणजे आम्ही ह्या ऑप्शन आधीच नाहीये. ट्राय केलेला, तर अच्छा. येत नाहीये. तर सध्या मी तुम्हाला होस्ट करते. मग तुमचं स्क्रीन शेअर झालं की वाटल्यास तुम्ही मला परत होस्ट केलं तरी चालेल. कसं हा, स्क्रीन शेअरचा पण ऑप्शन मला देता येत नाहीये, हाच काय कळत नाहीये. मी तुम्हाला होस्ट करते, ठीक आहे? बरं. होस्ट केलं की तुझ्या सगळ्या पॉवर्स निघून जातील आणि मग जर काय कोणी अनम्यूट वगैरे केलं ना तर ते मला नाही, मी बघायला. अनम्यूटचा ऍक्सेस नाही ठेवलाय सध्या. अच्छा, ठीक आहे. बरं, घे ना तू को होस्ट करून.
ठीक आहे, ही पीपीटी दिसतेय का सगळ्यांना? एकदा फक्त सगळ्यांनी अंगठे दाखवले तर बरं पडेल मला. व्हेरी गुड. येस. व्हिडिओज ऑन ठेवले तरी बरं वाटेल, कारण समोर माणसं बसली असताना व्याख्यान देणं अजून आनंदाचं होतं. तुम्हाला ते कळतंय की नाही हे माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचतं. सो शक्य असेल तर तुम्ही व्हिडिओज ऑन ठेवा सगळ्यांनी. अगदीच अशक्य आहे वाटत असेल नाही, व्हिडिओ नाही शक्य आहे आपल्याला, तर तुम्ही स्विच ऑफ ठेवू शकता. ठीक आहे. तर आजचा जो विषय आहे आपला डाएट फॉर कन्सेप्शन. तर आपण सुरू करूया. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण हे बघूया की डाएट म्हणजे काय. हम्म आपल्याला जनरली डाएट असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पहिला आपल्या विचार येतो की डाएट म्हणजे फूड किंवा खाणं. आपण म्हणतो की अरे ही किंवा तो किंवा ती डाएट वर आहे, काय सध्या डाएट चाललंय का, वगैरे वगैरे, बरोबर. सो जेव्हा आपण डाएट म्हणजे फूड हाच आपला एक सर्वात डोक्यात काय विचार येतो, सो डाएट मीन्स फूड, आहार, बरोबर. तर आहार नक्कीच आहे, डाएट म्हणजे आपण आहार असंही म्हणतो. परंतु योग आणि आयुर्वेद जेव्हा आपण आहार ही टर्म कन्सिडर करतो, तेव्हा योग आणि आयुर्वेदाला असं वाटतं की जे काही आपल्या शरीरात जातं, बरोबर, केवळ तोंडावाटे असं नाही, तर विविध जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याच्यातून जी आपल्या शरीराची द्वारं आहेत, ज्या द्वारांमधनं आपण बाहेरचं जे काही ज्ञान आहे त्याची प्राप्ती करतो, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आहेत. ओके, या सर्व गोष्टींमधून जे आपल्या शरीरात जातं, जे आपल्या मनापर्यंत पोचतं, त्याला सुद्धा डाएटच म्हणावं, आहारच म्हणावं, बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण डाएट हा कन्सेप्ट आपला असतो की आपण काय खावं, तर फक्त काय खावं म्हणजे तोंडाने आत काय घ्यावं हे नसून आपल्या पंचज्ञानेंद्रियाने आपण काय काय आत घेत आहोत हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि हा विचार कन्सेप्शनच्या स्टेजमध्ये असलेल्या प्लॅनिंग कपल्सनी जरूर करावा, कारण याच्यामुळे पुढे जाऊन जी होणारी बीजशुद्धी आहे, बीज निर्मिती आहे, आणि पुढे जाणारी जी बाळाचा जन्म आहे, गर्भ उत्पत्ती आहे, आणि मग बाळाचा जो जन्म आहे, या सर्वांवर या डाएटचा पूर्णपणे प्रभाव असतो. ठीक आहे. सो हा कन्सेप्ट सर्वात आधी लक्षात ठेवावा. त्यामुळे आजच्या या व्याख्यानात मी फक्त फूड बद्दल बोलणार आहे का, तर हो, 95% मी फूड बद्दल बोलणार आहे. परंतु त्याचबरोबर आपलं जे काही खाद्य आहे, आपल्या इंद्रियांचं, आपल्या मनाचं, ते सुद्धा मी थोडंफार तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. सो दॅट वॉज अबाउट डाएट. तर ही एक मोठी फ्रेज आणि खूप फेमस वाक्प्रचार हा आहे की यू आर व्हॉट यू ईट, बरोबर. आपण जे अन्न खातो त्याप्रमाणे आपली पर्सनॅलिटी होते, त्याप्रमाणे आपले विचार असतात. 100% बरोबर आहे का? तर अगदी 100% नसेलही, म्हणजे लोक अगदी सात्विक जेवण जेवून सुद्धा त्यांच्या मनात वाईट विचार येऊ शकतात, आणि अगदीच मांसाहार करणारे सुद्धा स्वच्छ आणि शुद्ध विचार करू शकतात, बरोबर की नाही. तर असं म्हणणार नाही की 100% हे बरोबर आहे, पण ऑब्व्हियसली तुम्ही जे खाता त्याने तुमचे विचार आणि तुमची पर्सनॅलिटी प्रभावित होतच असते. आता हे का होतं? कारण एक प्रकारचा तिथे एक ब्रेन आणि आपला गट ऍक्सिस कार्यरत सतत होत असतो, बरोबर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला जो ब्रेन आहे, आवर ब्रेन इज मेड अप ऑफ मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ न्यूरॉन्स, बरोबर. ब्रेनची जी सर्वात छोटी पेशी असते त्याला न्यूरॉन म्हटलं जातं. आणि अशा अनेक अनेक सोडून द्या, अनेक ही वर्ड टर्म सुद्धा खूप कमी पडेल, इतक्या संख्येमध्ये हे न्यूरॉन्स आपल्या ब्रेन मध्ये आणि आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतात, बरोबर. परंतु अलीकडे हाही शोध किंवा संशोधनाने हे पुढे आलेलं आहे की याच प्रकारचे न्यूरॉन्स आपल्या गट मध्ये म्हणजे इंटेस्टाईन मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात, बरोबर. त्यामुळे ब्रेन गट ऍक्सिस किंवा ब्रेन गट कोऑर्डिनेशन हे जे काही वाक्प्रचार आहेत हे हल्ली खूप जास्त पुढे आले आहेत, कारण आपण जे खातो त्याने आपली नर्वस सिस्टीम, आपला विचार, आपलं मन, आपले इमोशन्स हे प्रभावित होत असतात, बरोबर. त्याच्यामुळे गट हेल्थ सांभाळणं किंवा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम, तुमची पचनक्रिया काय काम करते यावर सुद्धा तुमची पर्सनॅलिटी ठरते. बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला खूप डल फिलिंग येतं, मग आपल्याला वाटतं आपण काहीतरी छान खावं, आपल्या आवडीचं खावं,
आणि ते खाल्ल्यावर आपल्याला खूप छान वाटायला लागतं, हो की नाही? आता हा कशाने फरक झाला? कारण इथे जे काही आपण खातो त्याच्यामुळे जी द्रव्य तिकडे आपल्या शरीरात सिक्रीट होतात, त्याच्यामुळे एक प्रकारचं न्यूरो ट्रान्समीटर तयार होतं, विच इज कॉल्ड एज सेरोटोनिन. ओके. सेरोटोनिन हे एक प्रकारचं न्यूरो ट्रान्समीटर आहे आणि सेरोटोनिनचं कार्य आपल्या शरीरात प्रचंड आहे. म्हणजे फक्त तुम्हाला छान वाटावं हे केवळ म्हणजे एकच एक कार्य याचं नसून, तर वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोन्सचं संतुलन सांभाळणं, शरीरातले काही पदार्थ व्यवस्थित रक्तात शोषले जावं, तुम्हाला व्यवस्थित चांगली झोप लागावी, तुमची इम्युनिटी व्यवस्थित राहावी, रोगप्रतिकारक क्षमता तेवढीच कार्यरत राहावी, अशा विविध पातळींवर हे सेरोटोनिन काम करत असतं. बरोबर? सो सेरोटोनिन हे आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये तयार होतं आणि more than 90% of serotonin is actually produced inside your gut. बरोबर? मग जर हे सेरोटोनिन तुमच्या इंटेस्टाईन मध्ये पचन संस्थेत जर तयार होत असेल, तर त्याचा तुमच्या आहाराशी संबंध नसणार का? नक्कीच असणार. तुम्ही काय खाताय, तुम्ही काय पिताय, तुम्ही कोणत्या प्रकारचं अन्न खाताय, याच्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, हे जे प्रभावित होणं आहे, तुमचे इमोशन्स प्रभावित होणं आहे, हे बरेचसे या सेरोटोनिनमुळे होतात. त्यामुळे शुद्ध अन्न खाणं, घरचं ताजं अन्न जेवणं आणि जी काही सीझनल फळं आहेत, सीझनल भाज्या आहेत, हे खाल्ल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. बरोबर? सो हे जे काही कम्फर्ट फूड आहे, त्याच्यामुळे सेरोटोनिनची खूप जास्त आपल्या शरीरात उत्पत्ती होते आणि त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारची सटायटी लेव्हल किंवा आपल्याला एक प्रकारचं समाधान मिळतं. बरोबर? माणूस समाधानी असणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे समाधान म्हणजे हा खूप मोठा काही असा मी काही असं योगिक तत्व सांगते किंवा खूप मोठी रियालिटी सांगते तर असं नाही. समाधान हे आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला मिळतं. तेव्हा आपण डे टू डे लाईफमध्ये खुश राहू शकतो, हॅपी राहू शकतो. बरोबर आहे की नाही? नाहीतर असं असतं तर अंबानीच्या घरात जन्माला आलेले किंवा अदानींच्या घरात जन्माला आलेलेच खुश असते. आपल्यासारखी सामान्य माणसं नाही तर मग सतत रडत बसणार का? नाही की नाही? तर हे सगळं सेरोटोनिनची किमया होत असते आणि ही सेरोटोनिनचं प्रोडक्शन हे तुम्ही काय खाता, तुमच्या शरीरात काय जातं, याच्यावर पूर्णपणे ते डिपेंड असतं. आणि हा असा जो आपला संबंध आहे, म्हणून म्हटलं जातं की यू आर व्हॉट यू ईट. आपण जनरली काही जंक फूड बाहेरचं खातो, चमचमीत खातो. जिभेला काय हे खूप छान वाटतं. हो ना? का अरे काय मस्त तेलवालं आहे, एकदम चमचमीत भेळ खाल्ली, काय पाणीपुरी खाल्ली, जिभेला बरं वाटतं. बट आय एम डॅम शुअर की 10-15 मिनिटांनी, अर्ध्या तासाने तुम्हाला काय रिग्रेट वाटायला लागलं, का खाल्ली मी पाणीपुरी? आता माझ्या पोटात जळजळतंय किंवा माझ्या छातीत जळजळायला लागलंय. शी उगाचच खाल्ली, खायलाच नको होतं. होतं की नाही असं? खाताना मजा वाटते हे सगळं. बरोबर? परंतु तेच जर तुम्ही घरचं तुमच्या आईने, बायकोने किंवा तुम्ही स्वतः केलेलं गरम-गरम तव्यावरची पोळी आहे, त्याला छान तूप लावलंय, मस्तपैकी साधी भाजी केली कोणती तरी, जी तुमच्या लोकल मार्केटमध्ये आज छान उपलब्ध आहे. त्याच्यावर वरती तुपाची धार सोडली. हे 2 पोळ्या एवढूसं एवढूसं जेवण जेवून सुद्धा तुम्हाला छान वाटतं आणि नंतर ते दिवस तुमचा सुद्धा सुंदर जातो. जातो की नाही? ह्या सगळ्याचं कारण असतं, की खूप छान प्रमाणात ते सेरोटोनिन बॉडीमध्ये सिक्रीट झालेलं असतं. ज्याच्यामुळे त्या जे काही तुम्ही खाल्लेलं अन्न आहे, त्याचं पचन छान झालेलं असतं आणि केवळ पचनच फक्त चांगलं होणं आवश्यक नाही, तर ते जे पचलेलं अन्न परत तुमच्या शरीरापर्यंत, शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचणं हेही तेवढंच आवश्यक असतं आणि हे सगळं या छान आणि सुंदर आणि ताज्या अशा आहारामुळे झालेलं असतं. बरोबर? समजतंय तुम्हाला? सो दॅट इज व्हाय इट इज सेड दॅट यू आर व्हॉट यू ईट. आज आपण हल्ली खूप लहान-लहान मुलं बघतो. बऱ्याच आयांच्या तक्रारी असतात, की मुलं एका जागी बसत नाहीत, शांत राहत नाहीत. हायपर ॲक्टिव्ह मुलं आपण हल्ली खूप बघतो. पूर्वी एवढी नाही दिसायची किंवा आजकाल जो ऑटिझम हा प्रकार आहे, अटेन्शन डेफिसिट आजार आहे, हा हल्ली खूप दिसायला लागलाय. कारण मुलांचं खाणं असं झालेलं आहे. त्यांना खूप प्रमाणात, जास्त प्रमाणात शुगर आपणच आया देतो बऱ्याचदा, की बाबा नाही गुटगुटीत दिसलं पाहिजे आपलं बाळ, दूध की शक्ती वाढवण्यासाठी आपण त्या दुधात वेगवेगळ्या प्रकारच्या साखरयुक्त अशा भुकट्या टाकून आपण बाळाला देत असतो. आपल्याला वाटतं की बाळाने आपल्या खूप खूप छान-छान खावं म्हणून चीज आणि बरेच असे काही-काही पदार्थ जे रूढ अर्थाने वाटतात की खूप पौष्टिक आहेत आणि आपण उगाच त्याचं अतिपोषण करत असतो आणि अशामुळे खूप जास्त हायपर ॲक्टिव्हिटी निर्माण होते मुलांमध्ये. सो यू आर व्हॉट यू ईट. सो व्हॉट दॅट इज व्हाय ईट गुड,
लुक गुड, छान जेवलात तर तुम्ही छान दिसाल, तुम्हाला छान वाटेल आणि तुम्ही एक तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी ही प्रसन्न होईल, प्रसन्न व्यक्तिमत्वाचे असे तुम्ही व्हाल. बरोबर. तर हे आपल्या आहाराचं अतिशय असं महत्व मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते. ठीक आहे. आता थोडं आपण बघूया. मी आत्ताच म्हटलं की शरीरात अन्न केवळ पचणं आवश्यक नसतं, तर त्याचं ऍसिमिलेशन किंवा ऍब्सॉर्प्शन होणं, ते तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचणं योग्य प्रमाणात, म्हणजे क्वालिटीमध्ये पण आणि क्वांटिटीमध्ये पण पोहोचणं हे खूप गरजेचं असतं. बरोबर. आता आपण जेव्हा म्हणतो शरीराचे वेगवेगळे भाग म्हणजे अवयव, हे तर झालंच, परंतु हे जे सगळे वेगवेगळे अवयव आहेत हे निरनिराळ्या प्रकारच्या टिश्यूजनी बनलेले असतात किंवा सेल्सने बनलेले असतात. ठीक आहे. आता मॉडर्न मेडिसिन प्रमाणे वेगवेगळे टिश्यूज असतात 4 प्रकारचे, परंतु आयुर्वेद असं मानतो की एकूण 7 प्रकारचे टिश्यूज आपल्या शरीरात आहेत. या 7 प्रकारच्या टिश्यूजनी आपलं जे शरीर आहे ते पूर्णपणे निर्माण झालेलं आहे. बरोबर. या टिश्यूजना आयुर्वेद म्हणतो धातू. ठीक आहे. तर असे आपल्या शरीरात 7 धातू असतात, किंबहुना आपलं शरीर हे 7 धातूंनी बनलेलं असतं. ठीक आहे. तर यांना सप्तधातू असं म्हणतात. 7 टिश्यूज, बॉडी टिश्यूज आहेत. तर ते कोणते आहेत? तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. आजचा आपला जो विषय आहे डाएट फॉर कन्सेप्शन, याच्यासाठी हा शुक्र धातू सर्वात महत्वाचा आहे आणि तो त्याचा नंबर कितवा आहे? 7वा आहे. बरोबर. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, अशा 7 प्रकारच्या धातूंनी आपलं पूर्ण शरीर हे निर्माण झालेलं आहे. बरोबर. आता थोडक्यात आता ह्याची व्याप्ती जी आहे प्रत्येक धातूची, ही आयुर्वेदाप्रमाणे खूप आहे. पण एक तुम्हाला पटकन समजावं म्हणून मी सांगते की रस म्हणजे शरीरातला लिक्विड भाग किंवा द्रव पदार्थ. आपण म्हणतो की आपलं शरीर 75% पाण्याने बनलेलं आहे. बरोबर. हे सगळ्यांना माहिती आहे ना, आपलं शरीर 75% ऑफ फ्लुइड्स आहेत. वॉटर आपण जनरली बोलतो, ऍक्च्युली ते वॉटर नाहीये. वॉटर म्हणजे H2O असतं, हायड्रोजनचे 2 रेणू आणि ऑक्सिजनचा 1 रेणू. आपल्याला सगळ्यांना थोडंफार हे माहितीये. पण म्हणजे आपलं शरीर H2O आहे का? नाही. तर आपलं शरीर एक द्रव पदार्थांनी बनलेलं आहे. म्हणजे 72% फक्त वॉटर नाहीये तिकडे, तर विविध प्रकारचे असे द्रवीय भाग आहेत, द्रव भाग आहेत आपल्याला. तर या सर्व द्रव भागांना आयुर्वेद रसधातू असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर असतो आपला रसधातूच्या पुढे जी निर्मिती होते ती रक्त धातूची होते. रक्त म्हणजे साक्षात ब्लड. आता ब्लड हा सुद्धा द्रव पदार्थांमध्ये आता बॉडी फ्लुइड्स मध्ये येऊ शकतो, परंतु आयुर्वेदाने रस आणि रक्त या दोघांनाही वेगळं कन्सिडर केलेलं आहे. हा, त्यांचा दोघांचाही जी म्हणजे बघण्यात असं ते दोन्ही द्रव पदार्थ दिसतात, लिक्विड फॉर्म मध्ये आहेत, बट बेसिकली दे आर डिफरंट. ओके. बिकॉज ऑफ रसधातू देअर इज अ फॉर्मेशन ऑफ रक्तधातू. आता थोडक्यात मी काय तुम्हाला सांगू की आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारची सिक्रिशन्स असतात, जी रक्त या संकल्पनेत मोडत नाहीत. बरोबर. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या तोंडातली लाळ, हो की नाही, एक प्रकारचा द्रव महाभूत असलेला किंवा द्रवीय असा अंश आहे, पण ते म्हणजे पाणी आहे का? नाहीये ना, ते H2O नाहीये. किंवा आपल्या नाकातून येणारा स्त्राव, सर्दी होते तेव्हाच नाकातून स्त्राव येतो असं नाही. आपण काही तिखट खाल्लं, आपल्याला रडू आलं तरी आपल्या डोळ्यातून पाणी येतं, नाकातून पाणी येतं. हे सगळं रसधातूमध्ये कन्सिडर केलं जातं. बरोबर. आपल्या शरीराच्या आतमध्ये आपलं तोंड ओलं असतं, आपला घसा आणि आपले एकूणच आतले अवयव हे ओलसर असतात. तर हा जो ओलसरपणा हा कुठून आलेला असतो? तर हा रसधातूने आलेला असतो. समजतंय सगळ्यांना? सो रसधातू म्हणजे फक्त पाणी नाही, तर एक प्रकारचा जलीय भाग. आपण जेव्हा काहीही अन्न घेतो, आहार रस घेतो किंवा आहार घेतो, तेव्हा त्या आहार रसाचं सर्वात पहिलं फॉर्मेशन आयुर्वेदाच्या मते या रसधातूत होतं. रसधातूच्या पुढे मग रक्तधातू होतो, निर्माण होतो. आता रक्तधातूत म्हणजे वेगवेगळे कण असतात, काय श्वेतवर्णीय कण असतात, रक्तवर्णीय कण असतात, प्लेटलेट्स असतात, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स, या 3 प्रकारचे त्याचे सेल्स असतात. त्याच्यानंतर त्याच्यात सुद्धा पाणी असतं, हिमोग्लोबिन असतं, वगैरे वगैरे. सो रसधातूच्या पुढे रक्तधातूची निर्मिती होते. रक्तधातूच्या पुढे मग निर्मिती होते ती मांसधातूची, म्हणजे मसल्सची. मांस धातूच्या पुढे मग निर्मिती होती ती मेद धातूची, म्हणजे फॅट्सची. सगळ्यांना फॅट्स म्हटलं की आपण नाक मुरडतो. बरोबर. नको नको, फॅटी नको, फॅटी नको. परंतु फॅट किंवा मेद धातू हा सुद्धा आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा असा एक प्रकारचा भाग आहे.
आणि मी तुम्हाला सांगते की आपला जो ब्रेन आहे इट इज ऍक्च्युली कन्सिस्टिंग 70% ऑफ फॅट्स ओनली. आणि आपण म्हणतो की फॅट्स वाईट आहेत. आपला ब्रेन हा 70% फॅट्सनेच बनलेला आहे. नर्वस सिस्टीम ही फॅटनेच बनलेली आहे. ठीक आहे. सो हा झाला मेदधातू. मेदधातूच्या पुढे अस्थिधातूची निर्मिती होते आणि अस्थिधातूच्या पुढे मग जाऊन मज्जा धातू. मज्जा म्हणजे बोन मॅरो, अस्थि म्हणजे बोन्स सगळ्यांना कळलं. मज्जा म्हणजे बोन मॅरो, म्हणजे बोन्सच्या आतमध्ये जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी हे बघितलं असेल की त्या याच्या बोकडाच्या मटणाच्या याच्यात वगैरे नळ्या असतात, त्याच्या आतमध्ये मगज असतो. तो फक्त बोन मॅरो आहे का? तर हो, आपल्याही सर्व बोन्सच्या आतमध्ये एक प्रकारचा धातू असतो, मज्जा धातू असतो. ठीक आहे. परंतु मज्जा धातू हे कन्सिडर केलं जातं आपल्या ब्रेनला सुद्धा, कारण तो आपल्या स्कलच्या आतमध्ये आहे, म्हणजे परत बोन्सच्या आतमध्ये आहे. बरोबर. सो मज्जा धातूचं काम सुद्धा खूप म्हणजे व्याप्ती मोठी आहे. कन्सिडर आपण जर केलं तर ब्रेन कॅन बी ऑल्सो कन्सिडर्ड अंडर दिस मज्जा धातू. आणि याच्या पुढे जी निर्मिती होते ती सर्वात सार धातूची, म्हणजे शुक्र धातूची, म्हणजे द प्युरेस्ट फॉर्म ऑफ युअर बॉडी टिश्यूज इज शुक्र धातू. आता हा शुक्र धातू म्हणजे काय, तर थोडक्यात ओळख द्यायची तर शुक्र धातू म्हणजे ओव्हम, जे आपल्या फिमेल बॉडीमध्ये तयार होतात, आणि स्पर्म्स जे मेल बॉडीमध्ये तयार होतात. हम्म. तर हे फक्त एक छोटस काय बरं उदाहरण झालं शुक्र धातूचं. अदरवाईज शुक्र धातू हा आपल्या शरीरात पूर्णपणे दिसून येतो. तुमचं जे सौंदर्य आहे, तुमचं मार्दव आहे, किंवा तुमच्या जे तुम्हाला इतरांप्रती वाटणारं आकर्षण आहे किंवा प्रेम आहे, वात्सल्य आहे, आईला बाळाबद्दल जे वात्सल्य वाटतं, भावाला बहिणीबद्दल जे प्रेम वाटतं, बायकोला नवऱ्याबद्दल जे आकर्षण किंवा प्रेम वाटतं, हे सर्व शुक्र धातूचे गुणधर्मांच्या खाली येतं, शुक्र धातूच्या प्रभावाखाली येतं. सो फक्त ओव्हम आणि फक्त स्पर्म म्हणजे शुक्र धातू तर असं नाही. तर तुम्हाला वाटणारा तुमच्या शरीरात तुमच्या मनात असणारा जो स्नेहभाव आहे, जे इमोशन्स आहेत, हे सुद्धा शुक्र धातूच्याच प्रभावाखाली येतात. ठीक आहे. हे सांगण्याचं कारण, कारण आपण कन्सेप्शन बद्दल पुढे जाऊन बोलणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यांना बॉडी फॉर्मेशन कळलेलं आहे. आता आपण एक्झॅक्ट डाएट फॉर कन्सेप्शन काय असू शकतं हे आपण बघूया. सो आत्ताच आपण बघितलं की शुक्र धातू म्हणजे, छोटीशी संकल्पना जर घेतली तर शुक्र धातू म्हणजे फिमेल मध्ये निर्माण होणारं ओव्हम, बीज आहे, आणि पुरुषांमध्ये होणारं स्पर्म्स म्हणजे बीज झालं. बरोबर. तर जेव्हा आपण कन्सेप्शनचा विचार करतो तेव्हा हे शुक्र धातू हा अतिशय उत्तम असणं अतिशय आवश्यक आहे. तेव्हा जाऊन चांगली बीज उत्पत्ती होणार आहे, ओव्हमचं फॉर्मेशन चांगलं होणार आहे, स्पर्म्सचं फॉर्मेशन चांगलं होणार आहे, कारण ओव्हम आणि स्पर्म्स यांच्याच मिलनाने पुढे जाऊन झायगोट आणि पुढे जाऊन गर्भाची उत्पत्ती होणार आहे. समजतंय सगळ्यांना? त्यामुळे शुक्र धातू शुद्ध आणि उत्कृष्ट प्रकारामध्ये, उत्कृष्ट काय बरं म्हणू क्वालिटीमध्ये तयार होणं, यासाठी आपण जे डाएट घेणार आहोत त्याला आपण कदाचित डाएट फॉर कन्सेप्शन असं म्हणू शकतो. म्हणून शुक्रवर्धक आहार जो आयुर्वेदाने सांगितलाय तो मी तुम्हाला सांगते. सर्वात महत्वाचा आहे म्हणजे डायरेक्ट आयुर्वेदात काही असे कन्सेप्ट आहेत की काही आहार हा शुक्र उत्पत्तीला अगदी म्हणजे लगेच मदत करतो. म्हणजे तो आहार घेतल्या घेतल्या विदिन 7 डेज शुक्राची उत्पत्ती होऊ शकते, किंवा काही आहाराला शुक्र उत्पत्ती करायला जवळजवळ महिना लागू शकतो, म्हणजे जो आपला साधा आहार आहे. परंतु काही असे ठराविक आहार द्रव्य सांगितलेत की ज्याच्यामुळे शुक्राची उत्पत्ती लगेच आणि चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि त्याच्यात सर्वात पहिलं येतं मिल्क किंवा दुग्ध. मला माहितीये सायली मॅडम निसर्गोपचाराचा बऱ्यापैकी प्रसार करतात आणि त्यांच्या मते दूध घेऊ नये. इथे थोडस निसर्गोपचार आणि आयुर्वेदात कॉन्ट्राडिक्शन होऊ शकतं. आयुर्वेदाने दुधाला प्रचंड महत्व दिलेलं आहे. जेव्हा कधी दूध म्हणतो तेव्हा आयुर्वेदाला हे गोदुग्ध हेच अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही आता विचारू नका की गाईचं चालेल का, हे चालेल का, तमक चालेल का, अमक चालेल का, तर नाही. दूध म्हणजे गोदुग्धच, गाईचं दूध. आता A1 गाय की B1 गाय हा मोठा अजून वेगवेगळा कन्सेप्ट होऊ शकेल, तर सध्या तरी आपण त्या वादात पडूया नको. तर गाईचं दूध हे तात्काळ शुक्र उत्पत्ती करणारं सांगितलेलं आहे. याचं कारण असं आहे की दूध हा जो प्रकार आहे तो जन्मापासून सात्म्य असतो. तर सात्म्य म्हणजे काय, तर जन्मापासून कोणालाही पचेल असं हे दूध आहे. बरोबर. जेव्हा बाळ अगदी काही तासांचं असतं तेव्हा सुद्धा आपण त्याला दुधावरच ठेवतो.
त्याला आईचं दूध हे श्रेष्ठ आहे. पण जर त्याला आईचं दूध नाही मिळालं तर त्याला गोदुग्ध देण्यात यावं, आणि गोदुग्धावर पण मुलं वाढलेली आहेत. बरोबर, असंही नाहीये की काय अशा घटना आपल्या पण समाजात घडतात की जन्मल्या जन्मल्या कधी आईचा काय मृत्यू होतो किंवा आई अवेलेबल नसते, अशा वेळेला गाईचं दूध पाजून, हे फार अलीकडचं आहे की फॉर्म्युला मिल्क वगैरे देणं, ह्या गोष्टी खूप अलीकडच्या आहेत. गेल्या 20-25 वर्षात या पुढे आलेल्या आहेत. नाही तर परंपरेनुसार बऱ्याच हजारो वर्षांपासून जर आई उपलब्ध नसेल तर बाळाला गाईचं दूध देणं हे अगदीच कॉमन आहे. कारण ते सात्म्य असतं, ते लगेच पचतं. दुधाने दुधाला फार मोठ्या शरीराला त्याच्यावर फार प्रक्रिया करावी लागत नाही. ते लगेच लगेच पचत जातं आणि त्याच्यापासून रस, रक्त, मांस, मेद, मी जे काही 7 धातू सांगितले त्यांची उत्पत्ती उत्तरोत्तर व्यवस्थित होत जाऊन बाळाची वाढ होऊ शकते. म्हणून जन्मापासून सात्म्य असलेला असा आहार म्हणजे मिल्क आहे, गोदुग्ध आहे. आणि ते आयुर्वेदाने शुक्रवर्धक असं सांगितलंच आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढं चांगल्या प्रतीचं मॉडरेट क्वांटिटीमध्ये, मी असं नाही म्हणणार की सकाळपासून आपलं उठलं आणि दुधाचा पेला तोंडाला लावला ते रात्रीपर्यंत पीत राहा, त्याचाही काही काळ आहे, त्याचाही थोडा विचार करायला लागतो आपल्याला, दूध आपल्याला किती पचतं वगैरे. परंतु दूध हे अतिशय शुक्रवर्धक असा हा आहार आहे. आणि जी कपल्स ज्यांना कन्सेप्शनची इच्छा आहे त्यांनी त्यांच्या आहारात एका मॉडरेट क्वांटिटीमध्ये दुधाचा समावेश करणं आवश्यक आहे. दुसरं येतं दूध आणि दुधाचे पदार्थ. दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे ते म्हणजे बटर. बटर म्हणजे अमूल बटर नाही. लोकांना बटर म्हटलं म्हटलं की अमूल बटर दिसतं, बरोबर. बटर म्हणजे लोणी, आणि ते सुद्धा घरी कढवलेलं लोणी, घरी काढलेलं लोणी. तुम्ही दुधाचं दही केलं, दह्याला काय दह्याचं ताक बनवलं, ताकाला घुसळलं की त्याच्यावर जो गोळा येतो, नवनीत असं त्याला संस्कृत शब्द आहे, आपण लोणी त्याला म्हणतो. सो बटर म्हणजे होममेड बटरच. आता याच्या पुढे मी परत बटर म्हणेन किंवा लोणी म्हणेन तेव्हा तुमच्या हे डोक्यात बसलं पाहिजे की हे घरच्या लोण्याबद्दल मी बोलत आहे. मग आता ते तुम्ही गाईच्या दुधाचं बनवा नाही तर म्हशीच्या दुधाचं बनवा, पण ते घरी बनवा, हे जास्त आवश्यक आहे. सो बटर. तिसरं आहे आपलं घी म्हणजे तूप. ऑब्विसली ते घरी बनवलेलंच आहे, त्यामुळे मी बटर आणि लोणी हे नेहमी, लोणी किंवा तुमचं तूप हे घरी जर तुम्ही कढवलेलं असेल तर अतिशय उत्तम आहे. त्याच्यानंतर विविध फळं. फळं हा आहार नेहमी सात्विक म्हटलेला आहे. फळं ही नॅचरली ही स्वीट टेस्ट मध्येच असतात. काहीच फळं अतिशय आंबट असतात, परंतु शेवटी सगळ्या फळांचा जो डायजेशन नंतर रस उत्पत्ती होते आपल्या शरीरात तो मधुर रसच असतो. आणि त्याच्यापासून कफवर्धन होतं. आणि कफ म्हणजे एक वात, पित्त, कफ हे 3 प्रकारचे दोष आहेत जे आपल्या शरीराचे मूलभूत धारण करते आहेत. आणि मग त्या कफापासून शुक्राची उत्पत्ती फार लवकर होऊ शकते आणि चांगल्या प्रकारे होते. म्हणून फ्रुट्स हे सुद्धा अतिशय उत्तम असा आहार ठरू शकतो. त्यानंतर एक प्रकारचा जो तांदूळ, तांदूळ सुद्धा अतिशय उत्तम आहार आहे, शुक्रवर्धक आहार सांगितलेला आहे. तुम्ही म्हणाल की हल्ली तर सगळे सांगतात की तांदूळ खाऊ नका, तर हल्लीचा जमाना वेगळा आहे. तांदूळ न खाण्याची किंवा खाऊ नका हे सांगण्याची कारण विविध असू शकतील, आपण ते कारण आपण थोडक्यात पुढे बघणार आहोत. परंतु राईस किंवा तांदूळ हा अतिशय उत्तम असा शुक्रवर्धक आहार आहे. पुन्हा तेच आहे ह्याच्यात की त्याने तांदूळ हा शरीरात खूप लवकर पचला जातो. आणि तांदूळाची अलर्जी आहे असं आजपर्यंत मी तरी कोणी पाहिला नाही. तुम्ही पाहिलंय का की मला तांदूळ चालत नाहीत, गहू चालत नाहीत, हे बघितलंय आपण, बरोबर. की कोणता इंटॉलरन्स असतो गव्हाचा, हल्ली आहे ना फार, ते विसरले बघ मी, काय म्हणतात त्याला सायली, ग्लुटेन. ग्लुटेन, येस, ग्लुटेन. येस. सो ग्लुटेन अलर्जी वगैरे हल्ली फार दिसते. परंतु तुम्हाला कोणीही आतापर्यंत तुम्ही असं नाही सांगणार की मला लॅक्टोज इंटॉलरन्स पण असू शकतो, म्हणजे दूध पचत नाही. हेही हल्ली थोडाफार प्रमाणात बऱ्या म्हणजे लहान मुलांमध्ये दिसतंय, पूर्वी असं कधी काही नसायचं. तर लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, ग्लुटेन इंटॉलरन्स आहे, परंतु मला राईस पचत नाही, राईस खाल्ल्याने मला काही त्रास होतो, तर असं खूप कमी दिसतं. तर राईस हा असा भाग आहे की तो लगेच पचतो आणि त्याचं रस, रक्त, मांस, मेद असं करत करत शुक्राची उत्पत्ती फार लवकर होऊ शकते. त्यानंतर मुगाची डाळ, आणि त्याच्याही पेक्षा अजून श्रेष्ठ अशी सांगितलेली आहे शुक्र उत्पत्तीसाठी उडदाची डाळ. उडीद डाळ किंवा उडदाच्या डाळीचे काही पदार्थ हे शुक्र उत्पत्ती कर अगदी क्विकली शुक्राची उत्पत्ती करतात. त्यामुळे ओव्हम
किंवा स्पर्म प्रोडक्शन मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, स्पेशली स्पर्म प्रोडक्शन साठी, तर उडदाच्या डाळीचे पदार्थ जरूर खावे. अर्थात त्याच्या पाठी थोडासा आपल्या पचनशक्तीचा पण विचार आपल्याला करायला लागतो, कारण उडीद डाळ बऱ्यापैकी जड आहे पचायला. त्यामुळे तुम्हाला थोडा अग्नीचा वगैरे विचार करून दिवसा खायला पाहिजे, किंवा त्याच्यात फार मग अजून तुम्ही म्हणजे उडदाची डाळ म्हटल्या म्हटल्या लोकांना दही वडे डोळ्यासमोर येतात, कारण दही वडे आपण जे बनवतो ते उडदाच्या डाळीचे असतात. परंतु उडदाची डाळ एवढी सुंदर आहे, शुक्र उत्पत्तीकर आहे, परंतु त्याच्यात जर तुम्ही दही वगैरे घातलं, दह्यात ते डाळीचे वडे भिजवले, तर तेवढाच तुम्हाला जास्त त्याचा अपाय सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काय कॉम्बिनेशन मध्ये खाता हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे, त्याचा विचार करणं. त्यानंतर व्हीट म्हणजे गहू, हो गहू सुद्धा उत्तम शुक्रवर्धक आहारच आहे. आणि त्यानंतर विविध पक्ष्यांची अंडी, आपल्याकडे सध्या कोंबडीची अंडी आपण जास्त प्रमाणात वापरतो. तर हे सगळा जो आहार आहे हा व्यवस्थित संहितांमध्ये आयुर्वेदात शुक्रवर्धक आहार असा सांगितलाय ऑलरेडी. त्याने शुक्राची उत्पत्ती व्यवस्थित होते आणि खूप लवकर होते. तर या आहाराचा तुम्ही बऱ्यापैकी आता ह्याच्यातलं अर्थात आपल्याला आपल्या शरीराप्रमाणे विचार करायला पाहिजे, की आपल्याला दूध पचतंय का, आपल्याला दूध आपण कोणत्या वेळेला घेतोय हे सुद्धा महत्वाचं आहे. बटर आणि घी किंवा लोणी आणि तुपाचा आपल्याला मर्यादित प्रमाणात उपयोग करायचा, असं नाही की मॅडम म्हणाल्या की रोज उठसूट लोणी आणि तूप खा म्हणून सकाळपासून काय बरं ब्रेडला लावलं लोणी, घरचं लोणी चांगलं, अमूल बटर नाही पण म्हणून मग ते तुम्ही ब्रेड बरोबर खाणार का? तर हे सगळं चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा लोणी खायचं असेल तर नक्कीच तुम्ही काहीतरी उडदाची डाळ असलेली थालीपीठ आणि मग त्याच्यावर जर तुम्ही लोण्याचा गोळा घेतला, तर हा एक उत्तम आहार होऊ शकतो शुक्रवर्धनासाठी. बरोबर. सो कॉम्बिनेशन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुपाची धार एक वरण भातावर तुम्ही लावली, तुमच्या भाकरीला किंवा पोळीला तूप लावलं, किंवा सकाळी उठून कोमट पाण्यात थोडस तूप घालून प्यायलात, तर हा सगळा असा म्हणजे तुपाचं कंझम्पशन हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मॅडम म्हणाल्या की तूप खा म्हणून उद्या तुम्ही साबुदाणे वडे तुपात तळले आणि उपासाला पण चालतात आणि शुक्रवर्धन आहेत, असं जर तुम्ही स्वतःच कॉम्बिनेशन बनवलं तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे. सो तुपाचा आणि लोण्याचा जो उपयोग आहे तो जास्तीत जास्त कच्च्या स्वरूपात जर तुम्ही केलात, तर त्याचे तुम्हाला जास्त फायदे मिळणार आहेत. आम्ही बरेच जण पेशंट मला सांगतात, नाही ना आमच्या घरी तेल वापरतच नाही, आम्ही सगळं काही तुपात करतो, आम्ही चिप्स सुद्धा तुपातच तळतो आणि वेफर सुद्धा घरचे तुपात तळलेले असतात. म्हणजे ते पौष्टिक झाले का, म्हणजे ते सात्विक झाले का, तर नाही. समजतंय तुम्हाला? मी हे जेव्हा आम्ही म्हणतो, नाहीतर उद्या प्रचार असा होऊ शकतो की नाही आयुर्वेदाने सांगितले तूप खा, मग कोणत्याही परिस्थितीत तूप खाल्लं पाहिजे. तर तूप तुम्ही कसं खाता हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि ते तुम्ही घरी केलेलं आहे की ते तुम्ही बाहेरचं कोणत्याही कंपनीचं, किंवा ती कंपनी सांगते की आमचं तूप पूर्णपणे शुद्ध आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर विचार म्हणजे विश्वास ठेवून वापरताय का, तर हाही विचार करणं इथे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो दॅट वॉज अबाउट स्मॉल व्हर्जन ऑफ डाएट फॉर कन्सेप्शन, की तुम्हाला काय काय खायचंय. तर साधारण डोक्यात लक्षात ठेवा की आपल्याला राईस, गहू किंवा तांदूळ, गहू हे साक्षात शुक्रवर्धक असा हा आहार आहे. ठीक आहे. मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स मध्ये लोणी आणि तूप हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. व्हेजिटेबल्स तर आहेतच इथे, बरोबर, परंतु जे जास्तीत जास्त शुक्रवर्धक सांगितले ते हे प्रकार आहेत. आणि अंड शेवटी मी म्हटलेलं आहे. तर षष्टीशाली राईस, हा राईस मध्ये सुद्धा साधा आपला कोणताही तांदूळ असं नाही, तर तो एक जो लालसर तांदूळ मिळतो, आणि मला वाटतं तो अलिबाग वगैरे पट्ट्यात सुद्धा बऱ्यापैकी अवेलेबल आहे. त्याला अशी एक लालसर झाक असते, कोकणात सुद्धा हा तांदूळ मिळतो. त्याला षष्टीशाली राईस असं किंवा षष्टीशाली तांदूळ म्हणतात. तर याला एक नॅचरल गोडूस चव असते, ज्याचा मऊ भात केला जातो, ज्याची खिचडी केली जाते, तो थोडासा असा मऊसरच होतो आणि याला एक छान गोडसर चव असते. तर हा जो तांदूळ आहे, हा जर तुम्ही खाण्यात अधनमधन वापरला तर त्याचा शुक्रवर्धनासाठी उत्तम उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला आता हे सगळं जे आहे डाएट आहे, आपण कधी सुरू करणार आहोत. जर एखादं कपल, एखादं दाम्पत्य जर मुलाचा बाळाचा विचार करतो आहे, तर मी माझ्या गर्भसंस्कार क्लासेसमध्ये किंवा सायली मॅडमही तुम्हाला सांगत असेल की नेहमी आपली जी ही प्रेग्नन्सी आहे ना, दिस शुड बी बाय चॉईस नॉट बाय चान्स, असं मला वाटतं. पूर्वीचा जमाना वेगळा होता की बाबा तेव्हा कितीही मुलं व्हायची, तेव्हा काही संतती काय बरं त्यावर कंट्रोल करण्याची काही म्हणजे कॉन्ट्रासेप्शनची अशी काही साधनं नव्हती. देव काय बरं ती एक म्हण असायची की ज्याने चोच दिलीये तो दाणा देईल वगैरे वगैरे अशा म्हणी असायच्या. पण तेव्हाला ते कदाचित
चालून जायचं. सध्याच्या आपल्या या आयुष्यात आपल्याला किती अशी मुलं होणार आहेत, एखाद किंवा दुसरं, बरोबर. मग ती सुद्धा जर आपली जर प्रेग्नन्सी जर ही घाईघाईत झालेली असेल, तर हे बरोबर नाही. कारण पूर्वीच्या काही लोक तशी स्वस्थच होती. त्यांच्या लाईफमध्ये आजच्या एवढा स्ट्रेस नव्हता, आजच्या एवढी धावपळ नव्हती. आता जसं आपण बघतो की 20-25च डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, पीसीओडी अशाने हैराण झालेली कपल्स असतात. त्यावेळेला तसा काही प्रकार नव्हता, तेव्हा तसं शरीर शुद्धच होतं, बरोबर. आणि अशा वेळेला झालेली मुलं ही चांगलीच होत होती. परंतु आता आपलं खाणं पिणं, आपण साधा श्वास घेतो त्याच्यामुळे जे काही आपण हवा आत घेतो त्याच्यातही भरपूर प्रदूषण असतं. त्यामुळे आपलं शरीर हे सतत म्हणजे दूषित होतच असतं. आणि अशा वेळेला आपण जस्ट बाय चान्स म्हणून प्रेग्नन्सी घेतली, तर आपल्यातनं काय त्या बाळाकडे जाणार आहे याचा विचार करणं आवश्यक आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे आपली जी संतती होणार आहे ती जर शुद्ध, म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारचे म्हणजे अगदी 100% त्याच्यात यश मिळेलच असं नाही, पण शक्य होईल तेवढे आजार नसलेली, अतिशय बुद्धिमान किंवा गेला बाजार एक व्यवस्थित हट्टी खट्टी आपण म्हणू की ज्याच्यात काही व्यंग नाहीये, मानसिक दृष्ट्या सुद्धा नाही आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा निर्व्यंग आणि अतिशय आरोग्यपूर्ण अशी जर संतती तुम्हाला हवी असेल, तर त्यासाठी तुम्ही आधी तसे आरोग्यपूर्ण असायला नको का? हो की नाही. कारण तुमच्याकडून जे जाणार आहे, जसं बीज जाणार आहे तसं झाड येणार आहे. उद्या तुम्हाला एक सुंदर तुम्हाला हवंय की छान रंग, सुंदर आणि उत्तम चव आणि पूर्ण न्यूट्रिएंट्सने भरलेला असा जर तुम्हाला एखादं फळ हवं असेल, आंबा वगैरे हवा असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही जे बियाणं घालणार ते तुम्हाला शुद्धच हवंय. ते जर कुठचंही असं सडलेलं किंवा त्याच्यात ऑलरेडी रोगट असं जर बियाणं तुम्हाला मिळालं, तर त्याच्यापासून त्याचं जे काही आउटकम त्याचा मिळणार आहे, त्याच्यापासून जी फलोत्पत्ती होणार आहे ती तेवढी शुद्ध आणि तेवढी आरोग्यपूर्ण असणार आहे का? नक्कीच नसणार आहे, बरोबर. त्यासाठी आपल्या शरीराची शुद्धी करणं किंवा आपला हा जो आहार आहे तो आपण कधी सुरू करावा याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. पी हळद आणि हो गोरी हे होतं का? नाही होत, बरोबर की नाही. लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावून दुसऱ्या दिवशी आपण गोरे दिसणार आहोत का? नाही दिसणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला निदान 3 महिने आधी तुमची शरीर शुद्धी केली पाहिजे. तुमच्या शरीरात आहार काय जातोय, आता परत एकदा आहार म्हणजे फक्त फूड नाही, तर तुमच्या एकूणच शरीरात, तुमच्या शरीरापर्यंत आणि तुमच्या मनापर्यंत काय पोहोचतंय याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि ती जर शुद्धी तुम्हाला पूर्णपणे अपेक्षित आहे, तर तुम्हाला त्याची सुरुवात कमीत कमी 3 महिने किंवा 3 ते 6 महिने आधी करायची आहे. म्हणजे तुम्हाला जर कन्सेप्शनचा विचार, आता आजचा हा महिना मार्च आहे, तर एक सप्टेंबर मध्ये जर आपण असा विचार करतो की चला मला एक सप्टेंबर मध्ये मला कन्सेप्शन हवंय, तर तुम्ही आज या मार्च पासून त्याची तयारी सुरू केली पाहिजे, 3 ते 6 महिने आधी, बरोबर. आता हा विचार का आहे? कारण ऑब्व्हियसली लॉजिक आहे, बॉडी क्लीन व्हायला थोडाफार तर वेळ घेणारच आहे. तुम्हाला त्या फूडची समजा एखाद्या पर्टिक्युलर लाईफस्टाईलची तुम्हाला सवय नसेल, तर ती सवय होण्यासाठी तुमचं शरीर काही वेळ घेणार आहे. आणि आयुर्वेदात जो मी मगाशी 7 धातू सांगितलेत, आहार रसापासून रसाची उत्पत्ती, रसधातूपासून रक्ताची, रक्तापासून मांस, मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, असं जर आपण जो हा सिक्वेन्स बनवला, तर आयुर्वेदाच्या एका मताप्रमाणे समजा आपण आज एखादा पर्टिक्युलर म्हणजे आता जर जसं मी म्हटलं की उडदाच्या डाळीने शुक्राची उत्पत्ती होते, लवकर होते, पण फॉर एक्झाम्पल चला राईसने शुक्राची उत्पत्ती होते, तांदूळ खाल्ल्याने, असं जर जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे मी आज आत्ता तांदूळ खाल्ला तो षष्टीशाली एकदम चांगल्या क्वालिटीचा आणून, तर लगेच उद्या माझ्या शरीरात शुक्र उत्पत्ती होईल का? तर नाही होणार. आयुर्वेदाच्या मते या म्हणजे आहार रसाला शुक्रापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 49 दिवस लागतात. म्हणजे आहारातून रसाची उत्पत्ती 7 दिवस, रसापासून रक्ताची उत्पत्ती अजून 7 दिवस, रक्तापासून मांस, मांसापासून मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, साती साती 49, बरोबर. 49 दिवस म्हणजे जवळ झाले 2 महिने. आणि त्याच्यात अजून 1 महिना ऍड केला, म्हणजे कारण आपली बॉडी थोडीशी ट्यून व्हायला, या सगळ्यासाठी थोडासा वेळ घ्यायला, तर जनरली 3 महिने कमीत कमी वेळ तुम्ही तुमच्या शरीराला दिला पाहिजे. आणि जास्तीत जास्त 6 महिने ऑन अ सेफर साईड, बरोबर. त्यामुळे कन्सेप्शन लगेच आज मी विचार केला, आज आम्ही विचार केला आणि लगेच उद्याच्या उद्या प्रेग्नन्सी राहिली पाहिजे, तर असं बिलकुल करू नका.
आधी तुमच्या शरीरात काय आहे, कशाची कमतरता आहे, कशाचं उगाचच आधिक्य आहे, काय जास्त झालंय त्याला बाहेर काढा. बरोबर? काय नाहीये त्याला निर्माण करा आणि मग कन्सेप्शन साठी जा. समजतंय तुम्हाला? ठीक आहे. सो दॅट इज वाय मिनिमम 3 months अँड मॅक्झिमम 6 months. आता दिस 3 to 6 months मध्ये तुम्ही काय काय करायचं? सर्वात आधी तुमचं शरीर शुद्ध करून घ्या. शरीर आणि मनाची शुद्धी खूप अपेक्षित आहे. कारण जेव्हा तुमचं शरीर शुद्ध होईल तेव्हा तुमच्या शरीरातून निर्माण होणारा जो शुक्र धातू आहे त्याच्यापासून निर्माण होणारं ओवम किंवा स्पर्म हे जे काही आहे हे कधी शुद्ध निर्माण होणार, अतिशय उत्तम क्वालिटीचं कधी निर्माण होणार, जेव्हा तुमचं शरीर उत्तम क्वालिटीचं असणार आहे, जेव्हा तुमचं शरीर शुद्ध असणार आहे. बरोबर? आता शरीरात अशुद्धी या जमा होतच असतात. प्रत्येक वेळेला आपल्याला अशुद्धच खायला पाहिजे असं नाही. टॉक्सिन्स आर गेटिंग अक्युमुलेटेड, गेटिंग प्रोड्यूस इनसाइड अवर बॉडी. त्यासाठी साक्षात पॉइझन खायची गरज नसते. साधा आहार असतो. टॉक्सिन्स म्हणजे काही विषद्रव्य, म्हणजे विष म्हणजे आपल्याला विष म्हटलं की लगेच सापाचं विष, बेगॉन, फिनेल वगैरे असं काही काही आठवतं. तसं नसतं. बरोबर? विषद्रव्य म्हणजे काय, की जी आपल्या शरीरात पचलेली नाहीयेत, आपल्या शरीराने त्यांना ऍब्झॉर्बही केलेलं नाहीये, शरीरातून बाहेरही नाही टाकलेलं, कुठेतरी असं अडगळीत जाऊन पडलेलं आहे. बरोबर? जसं बघा, आता आपण रोज आपल्या घरात कचरा काढतो, आपली लादी पुसतो. बरोबर ना? रोजच्या रोज घरात आपण केर काढतो, लादी पुसतो, हे सगळं करतो. परंतु तरी सुद्धा आपल्याला 6 महिन्यातनं किंवा गेला बाजार वर्षातून एकदा दिवाळीच्या आधी डीप क्लिनिंग करायला लागतच की नाही? लागतं की नाही? मग आपण असा सोफा किंवा पलंग पुढे खेचला की पाठी एवढी मोठी धूळ दिसते, एवढे मोठे केस तिथे पडलेले असतात, घेरोसे असतात, भलभलते प्रकार तिकडे असतात. हो ना? आता तुम्ही म्हणाल आम्ही तर रोज कचरा काढतो. मग ही धूळ कुठून आली तुमच्या घरात? मग तीच असतं ते, त्याला आपण म्हणायचं टॉक्सिन्स, जी शरीराने, जे तुमच्या घराने एक्सेप्टही केलेली नाहीयेत आणि घराने त्या बाहेरही काढलेली नाहीयेत. अशी ही जी काही टॉक्सिन्स आहेत ही आली कुठून? तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमुळेच आली. कोणी जाऊन बाहेरून घमेलभर तिकडे माती टाकले का तुमच्या सोफ्याच्या पाठी किंवा पलंगाच्या पाठी? नाही टाकली. कुठून आली ही माती? तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमुळे आली. तशाच प्रकारचे टॉक्सिन्स आपल्या शरीरात तयार होत असतात. टॉक्सिन्स म्हणजे न पचलेले अंश, आहारातनं येणारे आणि तुमच्या पंचज्ञानेंद्रियातून येणारे सुद्धा. समजतंय तुम्हाला? ओके. सो ह्याचं डीप क्लिनिंग होणं, याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात किंवा शरीर शुद्धी म्हणतात, ही करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमचंच घर, तुमच्या शरीरातून जे नवीन धातू होणार आहे ते अशुद्धच निर्माण होणार, जोपर्यंत तुम्ही धातूंची शुद्धता करत नाही आहात. सो धातूंची शुद्धता करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी शोधन चिकित्सा आयुर्वेदाने सांगितलेली आहे. त्याच्यासाठी ह्याच्यात सर्वात प्रथम येतं ते म्हणजे पंचकर्म. 5 प्रकारची कर्म असतात. पंच म्हणजे 5 कर्म, ज्याच्यात आम्ही वमन, विरेचन, बस्ती, रक्त, मोक्षण आणि नस्य, याच्यामुळे शरीराची पूर्णपणे शुद्धी होते. प्रत्येक वेळेला 5ही कर्म करायची गरज असते का? तर नाही. याच्यासाठी तुम्ही कोणत्याही तुमच्या जवळच्या पंचकर्म आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ला घ्या. तुम्हाला कोणतं पंचकर्म लागू पडणार आहे ते तुमच्या प्रकृतीप्रमाणे, तुम्हाला असलेले काही आजार याच्याप्रमाणे आणि चालू असलेला सीझन याच्याप्रमाणे आपण ठरवू शकतो. परंतु वमन, विरेचन आणि बस्ती घेणं किंवा एनिमा घेणं हे जनरली सगळ्यांना परवडू शकतं आणि सगळ्यांना ते खूप छान फायदेमंद पण होतं. त्यामुळे पंचकर्माचा उपचार करणं बिफोर कन्सेप्शन हे खूप आयडियल राहतं. ठीक आहे. आणि एकेका पंचकर्माला, म्हणजे समजा तुम्ही वमन कर्म घेतलं तर त्याला कमीत कमी 3 आठवड्याचा कालावधी लागतो. मग समजा 3 आठवड्यानंतर 2 आठवड्यांची गॅप घेऊन तुम्ही विरेचन केलं, त्याच्यानंतर 2 आठवड्याची गॅप घेऊन तुम्ही बस्ती चिकित्सा घेतली, तर या सगळ्याच्या 3 3 3 3 आठवडे जर तुम्ही म्हटलं तर गेला बाजार 3 महिने तुमचे इथेच जातात. म्हणून 6 महिन्याचा अवधी हा देणं तुम्हाला खूप गरजेचं आहे बिफोर कन्सेप्शन. समजतंय? सो पंचकर्म आहे. त्याच्यानंतर मी पहिल्यांदा जसं सांगितलं की तुम्ही काय काय घेताय, तुमच्या मनापर्यंत काय जातं. बऱ्याचशा गोष्टी आपण डे टू डे लाईफ मध्ये अनुभवत असतो, ऐकत असतो, बघत असतो, बोलत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, आपल्या मनात एक प्रकारचे लेयर्स तयार होत असतात. एक अंडरस्टँडिंग असतं, त्याच्यावर आपण आपला काही विचार केलेला असतो आणि त्याच्याप्रमाणे त्याचे नसे स्तर जमत जातात. जसे आपल्या भूतलाचे थर आहेत वेगवेगळे, बरोबर, आपल्या जमिनीवर वेगवेगळे थर असतात, मातीचा असतो, खडीचा असतो, वेगवेगळे असे ते स्तर आपले जमत जातात आणि ज्याच्यामुळे एक प्रकारची आपल्या मनात काही एक विशिष्ट धारणा होतात. आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीला आपण उगीच चिकटून राहतो, तर ह्याचं सुद्धा डिटॉक्सिफिकेशन होणं खूप गरजेचं असतं.
कोणीतरी मला 10 वर्षांपूर्वी असं म्हणालं, त्याचे स्कार्स आमच्या मनात अजून आहेत आणि अचानक ते उफाळून येतात. बरोबर? या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या मनातल्या टॉक्सिन्सच आहेत. मनातले एक प्रकारची विषद्रव्य आहेत आणि ती सुद्धा बाहेर काढणं कन्सेप्शनच्या पूर्वी हे करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी योग सारखा दुसरा उपाय नाही. म्हणून नियमित योग साधना म्हणजे फक्त आसनं आहेत का, तर नाही. योग साधना म्हणजे तुमचं प्राणायाम आहे, तुमचं मेडिटेशन आहे, विविध प्रकारच्या शरीराचं मनातलीच कॅथार्सिस आहे, तुम्ही त्राटक करता, हे सगळ्या एक प्रकारच्या मनाच्या शुद्धी आहेत. तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जे जमलेले निगेटिव्ह थॉट्स आहेत, निगेटिव्हिटी आहे, ही सगळं काढण्यासाठी योग सारखा दुसरा उपाय इथे असूच शकत नाही. त्यामुळे योग साधना ही सुद्धा प्री कन्सेप्शन स्टेज साठी अतिशय उपयुक्त अशी साधना आहे. पंचकर्म जर नसेल जमत काही कारणामुळे, तर शुद्धी क्रिया ज्या आपल्या योग साधनेत सांगतात, मला वाटतं सायली मॅडम कल्पेश सर तुमच्याकडनं त्या करून पण घेत असतील, तर हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. पण अर्थात पंचकर्म आणि शुद्धी क्रिया, योग मध्ये सांगितलेल्या शुद्धी क्रिया आणि आयुर्वेदात सांगितलेलं पंचकर्म, याच्या दोन्हींमधच्या व्याप्तींमध्ये खूप फरक आहे. शुद्धी क्रिया तिथे असलेले दोष लगेच बाहेर काढतात, तर पंचकर्म कोपऱ्यात कोपऱ्यात शरीरात असलेले धातुगत गेलेले दोष सुद्धा बाहेर काढू शकतं. अशा त्या दोघांमध्ये व्याप्ती आहे. म्हणजे परत उदाहरण द्यायचं झालं तर शुद्धिक्रियांचं असं होईल की आपण रोजच्या रोज जो कचरा काढतो, लादी पुसतो, हे तुम्ही शुद्धिक्रियांच्या अंडर कन्सिडर करू शकता. तर जे काही दिवाळीत किंवा गणपती यायच्या आधी आपण घराचं जे डीप क्लिनिंग करतो, ते तुम्ही पंचकर्मात कन्सिडर करू शकता. ठीक आहे. परंतु जर शुद्धी क्रिया तुम्ही एक ठराविक अंतराने करत राहिलात, तर कदाचित फार पंचकर्म करायची गरज पण नाही लागणार. त्यामुळे एक पिरियॉडिक वेळेनंतर शुद्धी क्रिया आपण जर करत राहिलो, तर त्याचाही आपल्या शरीरासाठी उत्तम उपाय होतो. परंतु पंचकर्मामुळे पूर्ण सप्तधातूंची शुद्धी होते आणि येणारं जे निर्माण होणारं जे बीज आहे शरीर आणि स्त्री शरीरात आणि पुरुष शरीरात दोघांमुळे, ते उत्तम असं क्वालिटीचं बीज उत्पत्ती इथे होऊ शकते पंचकर्मामुळे. ठीक आहे. तर आमच्या आयुर्वेदात याला एक खूप सुंदर उदाहरण दिलंय की समजा एखाद्या कपड्याला, एखाद्या क्लॉथला तुम्हाला कलर करायचा असेल, बरोबर, एखादा काय पिवळा निळा रंग द्यायचा असेल, तर सर्वात प्रथम तो कपडा, ते कापड स्वच्छ धुवून घेणं खूप आवश्यक आहे, तरच त्याच्यावर एक सुंदर रंग चढणार आहे. बरोबर ना? मी मळलेला ऑलरेडी काळा असलेल्या रंगाला, कपड्याला कलर करायचा प्रयत्न केला, तर त्याला तो तसा आपल्याला हवा तसा कलर मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. त्यासाठी आधी ते कापड शुद्ध धुवून घेणं, वाळवून घेणं हे खूप गरजेचं आहे. तशीच आपल्या शरीराची अवस्था असते. पंचकर्म केल्याशिवाय नवीन धातूंची उत्पत्ती उत्तमरित्या होऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला उत्तम बीजाची अपेक्षा आहे, तर पंचकर्म करणं हे आवश्यक आहे. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड अंडर डिटॉक्सिफिकेशन. तर आता आहार फॉर पंचेंद्रियाज जेव्हा मी म्हटलं की आहार म्हणजे फक्त अन्न नाहीये, तोंडाने जाणारं फूड नाहीये, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी काय बघता, कानाने काय ऐकता, बरोबर, तुम्हाला स्पर्श कसला होतो, तुमचा जिव्हाला काय समजतं, हे सगळं सुद्धा खूप गरजेचं आहे. आजकाल आपल्याला भरपूर ऑप्शन्स असतात. इंटरनेटमुळे आज आपण एका क्लिकवर खूप गोष्टी आपल्याला दिसत जातात, ऐकू येत राहतात आणि तुम्हाला सगळ्यांना हे इंटरनेटच्या अल्गोरिदम बद्दल माहिती असेलच. बरोबर. तुम्ही आज एखादी छोटीशी जरी पोस्ट कोणती तरी बघितली, फॉर एक्झाम्पल चला मला आज काय मी नायकेचे शूज असं जस्ट मी सर्च केलं, बरोबर, शूज गुगलवर जाऊन मी जर शूज सर्च केलं, नायके शूज असं सर्च केलं, तर उद्या मला फेसबुकवर पण तीच ऍड दिसणार, इन्स्टावर तीच दिसणार, टिंडरवर तीच दिसणार, ट्विटरवर तीच दिसणार. होतं की नाही असं? मग आपण म्हणतो अरे फेसबुकला कसं कळलं काल मी शूज शोधत होते, बरोबर. सो हा एक प्रकारचा अल्गोरिदम आहे आणि मग आपल्याला आपल्या फीडमध्ये त्याच त्याच न्यूज येत राहतात. युट्यूबमध्ये तशाच प्रकारच्या न्यूज तुम्हाला मिळतात, फेसबुकवर त्याच प्रकारच्या पोस्ट दिसायला लागतात. दिस इज ऑल बिकॉज ऑफ द आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम, बरोबर. आणि मग आपण तेच तेच बघत जातो, बरोबर ना? इन्स्टावर एकदा तुम्ही रील बघायला सुरुवात केली, खस हे बोट असं चालतच राहतं, 1.5 तास कधी जातो, 2 तास कधी जातो, तुम्हाला समजत सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्याने काय बघता आणि कानाने काय ऐकता आणि ते तुमच्या मनावर कितपत परिणाम करताय, हा खरंच आपल्याला आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे. इंटरनेटच्या आधी हे सगळं सिलेक्टेड होतं, बरोबर. आपल्याला जे हवं ते आपण वाचायचो, आपल्याला जे हवं ते आपण पाहायचो.
आता तुम्हाला खरंच वाटतं का की तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला मिळतंय? नाही. बरोबर की नाही? तुम्हाला जे वाचायला हवंय ते ऐकायला नाही मिळत आहे. उलट कोणत्या तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला हवंय ते तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळतंय. सो सिलेक्ट युअर रील्स, सिलेक्ट युअर पेज, सिलेक्ट युअर न्यूज. तुम्ही काय ऐकणार आहात? तुम्ही काय वाचणार आहात? सतत एकाच प्रकारच्या रील्स बघणं किंवा सतत एकाच प्रकारच्या सीरीज बघणं, ज्याच्यात खूप जास्त हिंसा आहे, खूप जास्त निगेटिव्हिटी आहे, हे सगळं प्री कन्सेप्शनच्या ह्याच्यात बिलकुल करू नये असं माझं तरी मत आहे. तुम्ही म्हणाल, "छे याने काय होतंय?" असं नाही होत. कुठे ना कुठेतरी आपण जेव्हा हे बघतो तेव्हा एक प्रकारचा आपला माइंडसेट डेव्हलप व्हायला लागतो. एक प्रकारची निगेटिव्हिटी तिथे निर्माण होते. त्यामुळे हे सगळं बघितलं मजा म्हणून कधीतरी बघितलं आणि त्याच्यानंतर ब्लॉक केल्या या गोष्टी निदान काही महिन्यांसाठी, तर हे खूप आवश्यक आहे. सतत सतत तेच बघणं हे आपल्या विचारधारेसाठी खूप भयावह आहे आणि अतिशय आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मनासाठी सुद्धा आणि आपल्या कन्सेप्शन साठी सुद्धा या गोष्टी चांगल्या नाहीयेत. त्यामुळे जे चांगलं आहे ते बघा, जे चांगलं आहे ते ऐका. काही चांगल्या गोष्टी वाचा, एखाद्या उत्तम महापुरुषांची चरित्र वाचा. गेला बाजार तुमची ज्ञानेश्वरी, भगवद्गीता त्याच्या अर्थासकट वाचा. त्याच्यामुळे तुमच्या मनाची शुद्धी होते, तुमच्या विचारांची शुद्धी होते. निगेटिव्हिटी येत नाही. डेली सोप्स ज्या बायका बघतात रोजच्या रोज, तुम्ही बघा त्याच्यात काय दाखवतात. घरातलेच आपले नातेसंबंधातलीच लोक एकमेकांच्या विरोधात कटकारस्थानं करतात. ह्याला कसं मारायचं, तिचा पाण उतारा कसा करायचा, हे सगळं बघून आपण काय मिळवणार आहोत? आपल्यात आपण निगेटिव्हिटीज वाढवतो. त्यामुळे पंचेंद्रियांचा आहार हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे हा कन्सेप्शनच्या आधी. ठीक आहे? त्यामुळे चांगल्या गोष्टी ऐका, चांगलं वागा. तुम्हाला जे वाटतंय की पुढे जाऊन आपल्यामध्ये तशा क्वालिटीज आल्या पाहिजेत, अशाच क्वालिटीचं ऐका, अशाच क्वालिटीचं वाचा आणि अशाच क्वालिटीचं पहा. की त्याच्यामुळे तुमच्यात असलेले जे गुण आहेत, जे छान तुमचे क्वालिटीज आहेत, त्या पुढे जाऊन तुमच्या बाळामध्ये येतील. त्यासाठी आधी तुमच्यात त्या गोष्टी व्यवस्थित ठासून आणि उत्तमरित्या भरल्या पाहिजेत. त्यासाठी चूज युअर मटेरियल, व्हॉट एव्हर यू आर रीडिंग, यू आर सीइंग, यू आर वॉचिंग, यू आर हिअरिंग. ठीक आहे? सो दिस इज कॉल्ड ॲज आहार फॉर पंचेंद्रियाज. आता आपण बघूया की कन्सेप्शन स्टेज मध्ये, आता मी थोडक्यात सांगितलं की आपल्याला काय खाल्लं पाहिजे. तर आधी आपण बघूया की आहार कोणता आपण कम्प्लिटली अवॉइड करायचा आहे. हो, पूर्णपणे म्हणजे झिरो सुद्धा नाही. जरासं खाल्लं तर चालेल का? वीकेंडला चालेल का? चीट डे ला चालेल का? नाही चालणार. नाही म्हणजे नाहीच चालणार, हे लक्षात ठेवा. तर काय करायचंय आपल्याला, काय नाही करायचंय? टोबॅको चुईंग अतिशय घाणेरडा प्रकार आहे. तुमच्या स्वतःसाठी सुद्धा, येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा, समस्त मानव जातीसाठी सुद्धा. ठीक आहे? सो टोबॅको कोणत्याही फॉर्म मध्ये, तंबाखू कोणत्याही फॉर्म मध्ये कन्झ्युम न करणं हे सर्वात गरजेचं आहे. स्मोकिंग वेदर इट इज ऍक्टिव्ह ऑर पॅसिव्ह. ठीक आहे? हल्ली हे सांगायला लागतं, शहरांमध्ये स्मोकिंग खूप कॉमन झालंय. मला अलिबाग सुद्धा शहर आता खूप मोठं होत चाललेलं आहे. मी असं अज्युम करते तुम्ही बऱ्याच जणी अलिबाग आणि आसपासच्या आहात. परंतु आताच हे सगळं लोण सगळं अगदी म्हणजे तळागाळापर्यंत गावागावांमध्ये पोहोचत चाललंय हे सगळं. आणि पूर्वी काही वर्षांपूर्वी फक्त पुरुष स्मोक करायचे, आता तसं राहिलेलं नाही. आता स्त्रियाही सर्रास स्मोकिंग करतात. पूर्वी फक्त मोठी माणसं स्मोक करायचे, मोठ्या बायका स्मोक करायच्या. आता शाळेतली मुलं सुद्धा स्मोक करताना दिसतात. हे झालं एक प्रकारचं ऍक्टिव्ह स्मोकिंग. पॅसिव्ह स्मोकिंग हे सुद्धा तेवढंच डेंजरस असतं. म्हणजे घरातली कोणी व्यक्ती, काय वडील आहेत, नवरा आहेत, स्मोक करत आहेत, तर त्याच्यामुळे तो जो काही धूर आपण इनहेल करतो हा सुद्धा तेवढाच घातक असतो. स्त्रियांसाठी स्मोकिंगचा धूर अतिशय घातक आहे, त्यांच्या लंग्स साठी सुद्धा. आणि इट कॅन बॅडली अफेक्ट देअर फर्टिलिटी. स्त्रिया आणि पुरुष फर्टिलिटीवर स्मोकिंगचा अतिशय घाणेरडा आणि अतिशय वाईट असे त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे जर कन्सेप्शन साठी जे स्त्री पुरुष ट्राय करत आहेत, बाळासाठी मेहनत करत आहेत, प्रयत्न करत आहेत, त्यांनी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह स्मोकिंग पूर्णपणे बंद करावं. तुमच्या ऑफिसमध्ये जर कोणी स्मोक करत असेल तर त्याला म्हणावं, बाबा तू बाहेर जा, तुमच्यापासून जवळजवळ 50 मीटरच्या अंतरापासून ते दूर असले पाहिजेत. आणि आपल्या घरात जर कोणी स्मोक करत असेल तर त्यांनी सर्वप्रथम हे थांबवलं पाहिजे. जे कपल
कन्सेप्शन साठी ट्राय करतायत त्यांनी डे 1 पासून स्मोकिंग पूर्णपणे स्टॉप केलं पाहिजे. 10 पित होतो सिगारेटी, आता 2च पितो, नाही चालणार. नाही म्हणजे नाहीच चालणार. सो टोबॅको आणि स्मोकिंग सर्वात पहिलं दिलेलं आहे मी. अल्कोहोल हा सुद्धा तेवढाच वाईट प्रकार आहे, परंतु टोबॅको आणि स्मोकिंगने जे डायरेक्ट पॉइझन आपल्या रक्तात मिसळतं, तेवढं अल्कोहोल थोडा वेळ घेतो, परंतु तो तेवढाच वाईट आहे. त्यामुळे ते सुद्धा लवकरात लवकर आणि पूर्णपणे थांबवणं गरजेचं आहे. नार्कोटिक्स ड्रग्ज कदाचित कॉमन नसतील, परंतु जर तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं हे अनकॉमनही राहिलेलं नाही आजकाल. ठीक आहे. ह्याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज अगदी शाळांपर्यंत 5वी-6वीच्या मुलांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या माणसांना सुद्धा ते इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे नशा उत्पन्न करणाऱ्या सगळ्या ड्रग्जना तात्काळ थांबवणं गरजेचं आहे. कॅफिन म्हणजे कॉफीमध्ये असलेलं द्रव्य थोड्याफार प्रमाणात हे चहात सुद्धा असतं. त्यामुळे अति प्रमाणात चहा पिणं आणि कॉफी पिणं हे पूर्णपणे बंद करावं. चहात हे कॅफिनचं प्रमाण अगदी कमी असतं, टॅनिन जास्त असतं. त्यामुळे जे कोणी चहा घेणार आहेत त्यांनी दिवसातून 2 किंवा 3 कप चहा मर्यादित ठेवावा. सतत अर्ध्या अर्ध्या तासाने 1-1 तासाने चहा प्यायची बऱ्याच जणांना सवय असते आणि अशा प्रत्येक जण म्हणतात आम्ही जास्त नाही घेत, थोडासाच घेतो, थोडासाच घेतो. तो थोडासाच घेत घेत जवळजवळ दिवसाचे 7 ते 8 कप होतात. चहातलं टॅनिन त्याच्या बरोबर जाणारी शुगर ही तेवढीच घातक असते. त्यामुळे 2 ते 3 कप मॅक्झिमम आणि शक्य असेल तर कॉफी पूर्णपणे बंद. ठीक आहे, कारण कॉफीचाही डायरेक्ट परिणाम होतो फर्टिलिटीवर, त्यामुळे ते बंद करणं. कार्बोनेटेड आणि शुगरी ड्रिंक्स, पेप्सी, कोला जे काही बाजारात मिळणारे असतात, अतिशय वाईट प्रमाणात त्याच्यात साखर जाते. साखर ऍज इट सेल्फ एवढी वाईट नाहीये, जेवढी ती तुम्ही कोणत्या प्रमाणात घेताय ती वाईट आहे. बरोबर. चहात एखादा चमचा दिवसभरात साखर गेली, तुमच्या भाज्यांमधनं गुळ वगैरे गेले, दॅट इज फाईन, पण साखर शक्य होईल तेवढी अवॉइड करणं हे गरजेचंच आहे. ठीक आहे. त्यामुळे अगदी प्रमाणात ठेवा, जिथे शक्यच नाहीये तिथे साखर घ्या, अदरवाईज बाकीचे साखरेला जे पर्याय आहेत गुळाचा वगैरे तो तुम्ही कधीही घेऊ शकता, परंतु कार्बोनेटेड आणि शुगरी ड्रिंक्स पूर्णपणे बंद करा. ठीक आहे. ही तुमच्या लाईफस्टाईल मधनच फेकून द्यायची गोष्ट आहे. ही तुम्हाला तुमच्या बाळांना तर कधी दिसली सुद्धा नाही पाहिजे. घरात तर बिलकुल आणायचं नाही. जेव्हा हे तुम्ही स्वतःसाठी कराल ना, तेव्हा हे तुमच्या मुलांसाठी हे कॉमन होईल. त्यांना काही वेगळं वाटणार नाही तिथे. मग तुम्हाला त्यांच्या पाठी लागायला लागणार नाही, की अरे बाळा हे घ्यायचं नाहीये, बाहेर प्यायचं नाहीये. तुमची मुलं एवढी ती होतील, कारण त्यांच्यासाठी हे नाहीच आहे. कोणी त्यांना ऑफर केलं तरी ते छानपैकी सांगतील, की आम्ही हे पितच नाही. एवढी ही सवय आहे ना, ह्याला सुद्धा संस्कार म्हणतो आणि हे आधी तुम्ही तुमच्यात मुरवणं गरजेचं आहे. तर पुढे जाऊन तुमच्या मुलांमध्ये ते आपसूक येणार आहे. नाहीतर तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अरे यांना किती सांगितलं मुलांना, तरी त्यांना पेप्सी लागतोच, थम्सअप लागतं. त्यांना इंट्रोड्यूस केलं कोणी हे सगळ्यांनी? ते स्वतः जाऊन मार्केटमध्ये गेले का? आणि त्यांनी ते बघितलं का? तुम्हीच कधीतरी त्यांना दिलंय. बरोबर. आणि मग ती टेस्ट, शुगरची टेस्ट असते ना, ही एक प्रकारची नशा असते. म्हणजे व्यसन असतं. लिटरली या कार्बोनेटेड ड्रिंक्सचं व्यसन लागतं. व्यसन फक्त तंबाखू, सिगरेट आणि दारूचं नसतं. तर व्यसन हे या ड्रिंक्सचं सुद्धा असतं. व्यसन हे जंक फूडचं सुद्धा असतं. व्यसन हे चायनीज फूडचं सुद्धा असू शकतं. ते खाल्ल्याशिवाय बरंच वाटत नाही आपल्याला. कारण ब्रेनला एक इन्स्टंट असं एक नशा उत्पन्न करणारी ही सगळी द्रव्य आहे. बरं वाटतं त्याने आपल्याला. पण ते खूप क्षणिक असतं. हे लहान मुलांना किंवा कोणाला कळत नाही आणि मग ते सारखा सारखा तोच आनंद घ्यावासा वाटतो. म्हणून हे कार्बोनेटेड शुगरी ड्रिंक्स पहिल्यांदा बंद करा. जर तुम्हाला कॅन फ्रूट ज्यूस प्यायची सवय असेल तर ती सुद्धा बंद करा. ताजी फळं खाणं हे कधीही उत्तम. त्याला ज्यूस घरी पण करू नका आणि बाहेरचा पण काढू नका. ज्यूस वगैरे पिणं हे सगळ्या गोष्टी क्वचित करण्याच्या गोष्टी आहेत, की ज्यांना काही पचत नाहीये, आहार कोणतं जात नाहीये, लोक आजारी आहेत, ज्यांना दात नाहीयेत, त्यांना आपण हे ज्यूस वगैरे द्यायचं. जर तुमच्या तोंडात चांगले आणि हेल्दी दात आहेत तर रोजच्या रोज फळं खा. शुगर या त्या ज्यूसच्या पाठी जाऊ नका. आम्ही घरी काढलेला ज्यूस पितो, बाहेरचा पितो नाही, असं नका करू. एक ग्लास ऑरेंज ज्यूस करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 7 ते 8 संत्री लागतात. म्हणजे एका वेळेला तुम्ही 7 ते 8 संत्र्यांचा फडशा पाडतात. तेच जर तुम्ही एक संत्र हातात घेतला तर तुम्ही एक खाल किंवा 2 खाल, तिसऱ्या संत्र्यापर्यंत तुमची मजलच जाणार नाही. बरोबर की नाही? म्हणजे इथेच तुमचं शुगर पहिल्यांदा कमी झालं. जरी ती फ्रूट मधली शुगर असली तरी ती शेवटी शुगर आहे. त्यामुळे तुम्हाला ती किती घ्यायची याचाही विचार करणं गरजेचं आहे. जरी फ्रुक्टोज असली तरी अति सर्वत्र वर्ज्य आहेत हे लक्षात ठेवणं नेहमी गरजेचं असतं. ठीक आहे.
ओके. सो कार्बोनेटेड शुगरी ड्रिंक्स, कॅन्ड ज्युसेस वगैरे हे सगळं लांब ठेवा. प्रोसेस्ड फूड ज्याच्यावर भरपूर प्रक्रिया केलेल्या असतात असं अन्न, म्हणजे जे आपल्याला टीन मध्ये मिळतं, डबा बंद अन्न जे आपण म्हणतो, त्याच्यावर खूप जास्त प्रोसेस होतात, कारण त्याला ते टिकवणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्याच्यावर केमिकल्स वगैरे असतात, प्रक्रिया असतात, त्या असल्या वाटेला जाऊच नये. शुद्ध ताजं घरचं अन्न कधीही प्रिफर्ड करावं. ठीक आहे. कॅन्ड आणि सॉल्टेड फूड, खूप जास्त मीठ घातलेलं, खारवलेलं वगैरे अन्न असतं, त्यालाही आपण हात लावू नये. खारवलेल्या अन्नांमध्ये तुमचे सॉस वगैरे असे प्रकार, जे रेडी सॉस मार्केटमध्ये मिळतात, शेजवान सॉस, शेजवान चटणी खूप फेमस आहे हल्ली सगळ्यांमध्ये, प्रत्येकाच्या फ्रीज मध्ये ती असते. गेला बाजार टोमॅटो सॉस असतो. हे सगळी प्रोसेस्ड फूड आहेत. जॅमच्या बरण्या असतात, हे सगळं प्रोसेस्ड आहे. याच्यापासून 4 हात दूर राहिलेलं चांगलं, आणि हे तुम्ही कन्सेप्शन पासून सुरू करा, ज्याच्यामुळे हे सगळे गुण तुमच्या बाळांमध्ये आपसूक येतील, ते याकडे बघणार सुद्धा नाही. आणि बीज निर्मिती खूप छान होते. सो फूड विथ प्रिझर्वेटिव्ह, म्हणजे जे काही आपण इन्स्टंट फूड म्हणतो, त्याच्यात भरपूर प्रिझर्वेटिव्ह असतात. त्यांनी कितीही कंठशोष करून सांगितला की नो प्रिझर्वेटिव्ह ऍडेड, असं होऊच शकणार नाही. शक्य आहे का असं? आपल्याला माहिती आहे आपलं फूड सांभाळण्यासाठी, ताजं ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्यावर किती प्रक्रिया करायला लागतात. राहतं का? आज आपण केलेली पोळी दुसऱ्या दिवशीपर्यंत फार फार तर राहील, ती तिसऱ्या दिवशी तिला बुरशी येणारच. मग हे कोणत्या तोंडाने सांगतात की नो प्रिझर्वेटिव्ह ऍडेड? बरोबर की नाही? त्यामुळे असं हे फूड जे मार्केटमध्ये रेडी उपलब्ध असतं, रेडी टू यूज असतं, रेडी टू ईट असतं, हे सगळ्या फूडवर काट मारायची नाही, खायचं ते. स्टेल फूड. बरं, आता आपण म्हणू की नाही आमचं घरचंच अन्न आहे, पण घरचं अन्न सुद्धा बऱ्याच घरांमध्ये शिळं अन्न खायची खूप सवय असते. भरपूर प्रमाणात केलं जातं आणि मग ते फ्रीज मध्ये ठेवायचं आणि मग 2 दिवसांनी 4 दिवसांनी खाणं. तर हे सुद्धा आयुर्वेदाला मान्य नाही आणि कोणालाच मान्य नाही. त्याला आपण शिळं अन्न म्हणतो. हे सर्व अन्न ना खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीरात विषाची उत्पत्ती करतात. म्हणून शिळं अन्न खाऊ नये. ताजं करा, थोडंच करा, थोडक्यात करा, ज्याच्यामुळे अन्नाची नासाडी पण होणार नाही आणि तुमच्या शरीरात कोणत्याही शिळं अन्न खाल्ल्यामुळे टॉक्झिन्स उत्पन्न होणार नाही. बरोबर? त्यामुळे थोडक्यात जेवण करा, भरपेट जेवा, परंतु काही टाकू नका, काही उरवू नका आणि ते दुसऱ्या दिवशी खाऊ नका. तेवढ्या त्या दिवशी हे करा. फूड विच वॉज रेफ्रिजरेटेड फॉर मेनी डेज, असं पण आपलं ना, कधीतरी जाऊन तुमचा फ्रीज, आपण आपल्या घरात भरपूर गोष्टी असतात, अरे राहू दे, ठेवून दे. तर रेफ्रिजरेटेड फूड मध्ये परत सॉस तुमचे येतात, वेगवेगळ्या प्रकारचे सॉस असतात, जॅम्स असतात, जेलीज असतात, हे सगळं नाही. हा, तुम्ही घरी केलेलं लोणचं आहे, जे तुम्ही छान चांगल्या पद्धतीने तेल आणि मीठ घालून व्यवस्थित तुमच्या डोळ्यासमोर केले, त्याची काय 6 महिने 1 वर्ष आपलं असतं, ते चांगलं असतं. ते तुम्ही थोड्या प्रमाणात कधीतरी खाल्लं, चवीला म्हणून खाल्लं तर ठीक आहे. रोजच्या जेवणात, रोजच्या आहारात लोणची पापडीची काही गरज नसते. बरोबर? हे कसं, हे पूर्वीच्या जमान्यात लोणची पापड खूप घेतलं जायचं, कारण त्यावेळेला भाज्यांची एवढी उपलब्धी नव्हती. मार्केट काय प्रत्येक वेळेला जवळ नसायचं. आज आपल्याला एका क्लिकमध्ये भाज्या सुद्धा घरपोच मिळतात. मग अशा वेळेला आपल्याला हे प्रिझर्वेटिव्ह अन्न खायची गरजच नाहीये. लोणचे आणि पापड वाईट आहे असं मी नाही म्हणणार. परंतु ते रोज ताटात असलं पाहिजे का? तर नाही. काही गरज नाहीये त्याची. हा, तुम्ही कधी छान खिचडी केली, त्याच्याबरोबर आपल्याला लोणचं आणि पापड लागतं, असं घ्या ना. याचा आस्वाद नक्की घ्या घरच्या गोष्टींचा. परंतु आम्हाला लोणचं असल्याशिवाय भाजी पोळी जात नाही, किंवा पोळी लोणच्या बरोबरच खायला लागते, भाजी एवढीशी आणि लोणचं भाजी एवढं, असा हा प्रकार बिलकुल अपेक्षित नाहीये इथे. ठीक आहे. सो फ्रीज फूड वॉज रेफ्रिजरेटेड फॉर मेनी डेज, कारण फ्रीज किंवा आपण हे जे आताच्या जीवनासाठी अतिशय उपयुक्त असं हे मशीन आहे. त्याच्याशिवाय आपण दिवस, म्हणजे आपण आपलं आयुष्य इमॅजिनच नाही करू शकणार. परंतु याच्यामुळे खूप जास्त आपण असं रेफ्रिजरेटेड फूड जेव्हा खातो, तेव्हा आपल्या शरीरात टॉक्सिन्स खूप जास्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे फ्रेश अन्न हे कधीही खावं. काही गोष्टी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला लागतात, कारण हल्ली मुंबईची पण हवा, मी तर मुंबईत राहते, मुंबईची हवा अतिशय दमट आहे, अलिबागची पण आहे. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी लवकर खराब होतात. त्यामुळे कच्च्या गोष्टी आपण बऱ्यापैकी फ्रीजमध्ये ठेवतो, ते ठीक आहे. परंतु शक्य होईल तेवढं ते सुद्धा ताजच खाणं हे आवश्यक आहे. सो रेफ्रिजरेशन फार करू नका. टू मच सॉल्टी, सार आणि स्पायसी फूड, म्हणजे खूप खारट, खूप आंबट आणि खूप तिखट, मधुर, अम्ल आणि कटू रस, हे जे 3 रस आहेत, हे साक्षात शुक्र मारक असे रस सांगितलेले आहेत, ज्याच्यामुळे असलेलं शुक्र सुद्धा नष्ट होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे अशा गोष्टींचा नेहमी
प्रमाणातच उपयोग करायचा. सॉल्ट हे कुठे गेलं पाहिजे, हा आपल्या भाजी आणि आमटीमध्ये जे चवीला लागतं तेच. परत वरून फळांवर तुम्ही मीठ घातलं, भाज्यांवर मीठ घातलं, परत ताटात मीठ घेतलं, ताकात मीठ घातलं, हे असं काही करू नका. बेकरी आयटम्स जे असतात, वेफर्स, फरसाण, बिस्किट्स, याच्यात खूप जास्त प्रमाणात मीठ असतं. त्यामुळे अशी आहारद्रव्य पूर्णपणे अवॉइड करा. खूप जास्त आंबट असलेली पदार्थ खाऊ नका. खूप जास्त तिखट पदार्थ खाऊ नका. मिरची घातलेला भयंकर ठेचा आहे, जोरजोरात तो शेजवान सॉस आहे, असं हे सगळं तिखट आणि विदाही अन्न आहे. याला विदाह उत्पन्न करणारं अन्न म्हणतात. अशा गोष्टी खाऊ नका. विदाही अन्न अजिबात शुक्र उत्पत्तीला मदत करत नाही, उलट असलेल्या शुक्राचा पण नाश करतात. ठीक आहे. सो हे आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचंय. काही गोष्टी मॉडरेशन मध्ये घ्यायचे. आता आपण बघूया आहाराबरोबर काही गोष्टी विहारात सुद्धा येतात, ज्या आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा तेवढ्याच अफेक्ट करतात. विहार म्हणजे ऍक्टिव्हिटीज. सो कोणत्या ऍक्टिव्हिटीज करू नये जी प्लॅनिंग स्टेज मधली कपल्स आहेत त्यांनी? खूप जास्त ट्रॅव्हलिंग ऑन बम्पी रोड्स. बरोबर, आपले सगळ्यांचे रस्ते हल्ली खराबच आहेत, परंतु म्हणून अति प्रमाणात रस्त्याचा जो ट्रॅव्हल आहे, रस्त्यावरचा जो प्रवास आहे, खूप जास्त प्रवास, डे टू डे तुम्ही जर 20-20, 25-25 किलोमीटर कुठेतरी बाईकने जाताय, गाडीने प्रवास करताय, तर हे चुकीचं आहे. ट्रेनचा प्रवास कधीही आपण हे करायचा, एका जागी बसणं होतं कधीही. जेव्हा आपण बम्पी रोड्सवरनं किंवा कुठेही जास्त ट्रॅव्हल करतो तेव्हा एका जागी बसणं होतं. जेव्हा आपण बसतो तेव्हा आपला पेल्विक एरिया अगदीच एका जागी अडकून राहिलेला असतो. पेल्विक एरिया इज द एरिया और द अवर बॉडी पार्ट वेअर अवर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सिच्युएट्स, राईट. त्यामुळे अशा वेळेला आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर डायरेक्ट अफेक्ट होतो, स्त्री किंवा पुरुष दोघांच्याही. त्यामुळे खूप जास्त ट्रॅव्हल करू नका. जिथे तुम्हाला रोजच्या रोज 2-2, 3-3 तासाचा प्रवास आहे, असं ट्रॅव्हल तुम्ही शक्य होईल तेवढं अवॉइड करणं गरजेचं आहे. एक्सेसिव्ह एक्सरसाइज, ह्याला ना आयुर्वेदात अतिसाहस असं म्हटलं आहे. एक्सेसिव्ह अति व्यायाम, अति साहस, हे सगळं काही अवॉइड करावं जर तुम्ही प्लॅनिंग स्टेज मध्ये आहात. त्यामुळे 2-2, 2.5-2.5 तास जिम मध्ये वजन उचलणं हे काही योग्य नाहीये. 2-2, 2.5-2.5 तास 50-50 किलोची वजन उचलणं हेच खरं योग्य नाही. त्या सगळ्या भ्रामक कल्पनेच्या पाठी जाऊ नका. आहार हा नेहमी विहार किंवा तुमची एक्सरसाइज आहे नेहमी अर्धशक्ती असावी. अर्धशक्तीचा अर्थ कळतोय का तुम्हाला? की त्याने तुम्हाला असं नाही की तुम्ही ती 1-2-2.5 तासाची एक्सरसाइज करून तुम्ही पुढचे 4 तास उठूच शकणार नाही. मग त्या एक्सरसाइजचा काय अर्थ झाला? पण तेच जर तुम्ही 45 मिनिट्स एका तासाचं योगा केलं, स्ट्रेचिंग केलं, वॉक केलं, थोडंफार सायकलिंग केलं, स्विमिंग करून आलात, ज्याच्यामुळे तुमचे पुढचे 17 तास खूप छान जातात, तुम्हाला लाईट फील होतंय, तर ती एक्सरसाइज चांगली आहे. समजतंय तुम्हाला? सो तुमची एक्सरसाइज ही नेहमी अर्धशक्ती असली पाहिजे, तुमच्या शक्तीपेक्षा अर्धी. नाही तुमच्या शक्तीच्या दुप्पट, नाही तुमच्या शक्तीच्या दीडपट. अतिसाहस करणं, सायकल घेऊन 70-70, 100-100 किलोमीटर, 200-250 किलोमीटर नुसती सायकलिंग करणं अतिसाहस झालं हे. बाईक वरनं लडाखला जाणं वाईट नाहीये, ऍस्पिरेशन असू शकतात, परंतु या कंडिशन साठी ते चांगलं. बरोबर, जर तुम्ही प्लॅनिंग स्टेज मध्ये आहात. नंतर जा, ते तुमच्यावर आहे, जायचं नाही जायचं. म्हणजे साहस करू नये ह्याचं नाहीये. मी सुद्धा जाते ट्रेकिंगला, मी सुद्धा एक्सपिडिशन वर जाते, परंतु आपण कोणत्या स्टेज मध्ये आहोत, आता आपल्या लाईफच्या प्रायोरिटीज काय आहेत हे बघणंही तेवढंच गरजेचं आहे. अचानक उठलो आणि 42 किलोमीटर मॅरेथॉन धावलो, नाही मला जमलं, मी काहीच प्रॅक्टिस नाही केली आणि 42 किलोमीटर धावलो, माझ्यात केवढी ताकद आहे बघा. नशीब आहे तुमचं, तुम्ही धावलात ते. तुमची आधी काही प्रॅक्टिस नसताना 42 किलोमीटर आधी धावायचीच काय गरज आहे? पहिली गोष्ट, अतिसाहस झालं हे, अर्धशक्ती नाहीये. समजतंय तुम्हाला? तर या अतिसाहसाला शक्य होईल तेवढं या कंडिशन, या स्टेजमध्ये, प्लॅनिंगच्या स्टेजमध्ये थोडं बाजूला ठेवा. अँगर, ग्रीफ, जेलसी, फिअर, एक्सेसिव्ह सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, अतिव्यवाय हा शब्द आहे आयुर्वेदात. थोडक्यात जे षडरिपू सांगितलेले आहेत, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, यांच्यापासून दूर राहणं हे तुम्हाला शुक्र उत्पत्तीसाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि मनासाठी सुद्धा चांगलं आहे, ज्याच्यामुळे उत्तम बीजाची उत्पत्ती होणार आहे. बरोबर. त्यामुळे अति सेक्स म्हणजे जाऊन बाळ होणार आहे का? तर तसं काही होणार नाहीये.
मग त्याचा सतत विचार करून बाळ होणार आहे का चांगल्या क्वालिटीचं, तर तसंही होणार नाही. सो मॉडरेशन हे खूप गरजेचं आहे. बरोबर. अतियोग ऑफ पंच ज्ञानेंद्रिय. रात्री बसून बिंज वॉचिंग केलं, 2-3 सिरीज एका रात्रीत बघून संपवून टाकल्या. किती दिवसांपासून बघायच्या होत्या या 2 सिरीज मला, एका रात्रीत बसून बघून टाकलं. बरोबर ना? करतो की नाही आपण असं? हा उगाच पंचेंद्रियांचा अतियोग झाला. सतत बघणं, सतत ऐकणं, सतत ते कानाला हेडफोन्स लावून तेच 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 ऐकत राहणं, हा पंच ज्ञानेंद्रियांचा अतियोग आहे. आयुर्वेदात अयोग, अतियोग आणि हीनयोग असं सांगितलेलं आहे. अयोग म्हणजे अजिबातच वापरायचं नाही, हीनयोग म्हणजे चुकीचं वापरायचं, सॉरी कमी वापरायचं, आणि अतियोग म्हणजे अति प्रमाणात वापरायचं. मग एक असतो मिथ्यायोग म्हणजे चुकीचं वापरायचं. नाही मी अर्धा तासच बघितलं, पण अर्ध्या तासात तुम्ही काय बघितलं? जे काय बघितलं ते चांगलं बघितलं का? तर नाही, तर तो मिथ्यायोग झाला. बरोबर. सो पंच ज्ञानेंद्रियातनं तुम्ही काय आहार घेताय, किती वेळ घेताय, अतियोग हे करणं खूप गरजेचं आहे. यातल्या 2 गोष्टी मी हायलाइट केल्या, त्याच्यावर येते. रात्री जागरण, बाकीचं चला सोडा, कोणी अति साहस करणार नाही डे टू डे लाईफ मध्ये, कोणाचं ट्रॅव्हलिंग सुद्धा नाहीये, कोणी एवढं काही फार षड्रिपूंच्या पाठी जात नाहीये, अतियोग होत नाहीये पंचज्ञानेंद्रियाचं, सगळं बॅलन्स्ड आहे. पण आजकाल इन्फर्टिलिटी म्हणजे काही कारण नाहीये, कपल मध्ये दोघंही हेल्दी आहेत, सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत, काहीच दिसत नाहीये, परंतु तरी सुद्धा कन्सेप्शन होत नाहीये किंवा प्रेग्नन्सी राहत नाही, अशा भरपूर केसेस हल्ली येतात. बरोबर. आणि जेव्हा त्याच्यात डिटेल म्हणजे आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो, आयुर्वेदिक डॉक्टरांना ही फार खोड असते की ते खूप जास्त हिस्ट्री विचारत राहतात. आज काय खाल्लं, काल काय खाल्लं, 6 महिन्यांपूर्वी काय खाल्लं, सकाळी उठल्यापासून तुम्ही काय करता, रात्री किती वाजता झोपता, हे सगळं विचारल्यावर हा हेतू खूप जास्त दिसतो, रात्री जागरण. दिसतो की नाही मला? म्हणजे कदाचित अलिबाग मध्ये काय आहे मला माहित नाही, रात्री तुम्ही किती वाजता झोपता, पण हल्ली मुंबईत ना साधी साधी लहान लहान मुलं सुद्धा 1-2च्या आधी झोपत नाही. खरंच. प्रत्येक पेशंटला विचारलं रात्री किती वाजतात झोपायला, 1:30 तरी होतातच. म्हणजे 1:30-2 एवढं इझिली लोक सांगतात. मी कधी कधी माझं स्टेटस अपडेट केलेलं आपण बघतो ना, कोणी कोणी आपलं स्टेटस बघितलं, रात्री 2-2:30 वाजताचं पण कोणाकोणाचं सीन असतं. मी नेहमी विचार करते, 2:30 वाजता सुचतं कोणाला हा फोन हातात घेऊन, आणि तुम्ही एवढे जागे कधी असता? तर रात्री जागरण खूप कॉमन झालेलं आहे सध्या. त्यामुळे मी हा हेतू हायलाइट केलाय, की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत उगीच जागायचं. काय जागायचं? नाही नाही, टीव्ही नसतो, मग काय असतं, पण मोबाईल असतो ना हातात तुमच्या. बरोबर. तर हे रात्री जागरण अतिशय हानिकारक आहे आपल्या हॉर्मोनल इम्बॅलन्स साठी. कन्सेप्शन साठी हॉर्मोन्स बॅलन्स्ड असणं खूप गरजेचं आहे, आणि जेव्हा तुम्ही रात्री जागता तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स सर्वात मॅक्झिमम प्रकारे होतो, मॅक्झिमम होतो, जास्तीत जास्त प्रकारे सर्वात जास्त कारण मिळतं तर हे रात्री जागरण. लहान लहान मुलांमध्ये सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स दिसतो, आणि त्याच्या पाठी रात्री जागरण हे कारण असतं. रात्री एक प्रकारचा आपल्या शरीरात जसा अंधार होतो, आपण डोळे मिटतो, साधारण 10:30-11 वाजल्यापासून आपल्या शरीरात मेलेटोनिन नावाचं एक हॉर्मोन सिक्रीट व्हायला सुरुवात होते मेंदूमधनं. हे मेलेटोनिन हॉर्मोन असतं जे आपल्याला झोप लागू देतं, आणि झोपेत आपल्या शरीराला हील करायचं, जे काही वेअर अँड टेअर दिवसभरात झालेलं असतं त्यांना रिपेअर करायचं काम हे मेलेटोनिन करतं. याच्यामुळे तुम्ही दिवसभरात जे काही ग्रास केलेलं असतं, ऐकलेलं असतं, त्याचं कन्सॉलिडेशन व्हायचं काम मेलेटोनिनमुळे होतं. कोणत्या मेमरीज आपल्याला ठेवायच्यात आणि कोणत्या काढून टाकायच्यात, तुमचा मेंदू रोजच्या रात्री हा कचरा बाहेर काढायचं काम करत असतो, आणि ते मेलेटोनिनमुळे होतं. तुमची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवण्यासाठी हे मेलेटोनिन काम करतं, आणि इतर हॉर्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी सुद्धा मेलेटोनिन काम करतं. आणि हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही 10:30-11ला झोपता, डोळे बंद करता. बरोबर. आणि हे जर आपण नाही केलं ना, तर हॉर्मोनल इम्बॅलन्स हा खूप होणारच आहे, आणि हा कॉमन दिसतोय, म्हणून हे मी रात्री जागरण हायलाइट केले. बाकी वरचे कोणतेही हेतू तुमच्यात नसतील, परंतु जर रात्री जागरण असेल तरी हे कन्सेप्शन साठी मारक आहे. त्यामुळे 10:30-11ला झोपायचं म्हणजे झोपायचंच. 12 बघायचे नाहीत. फोन तुमचा त्याच्या आधी बंद करून टाका. जवळजवळ 1 ते 1.5 तास फोन बंद करा, किंवा काही नाही तर सायलेंट वर ठेवा. काहीच नाही तर त्याचं वायफाय आणि त्याचं नेटवर्क कनेक्शन कापून टाका, ज्याच्यामुळे तो टिंग 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 वाजणार नाही. जरा तुम्हाला झोप लागेल आणि कोणीतरी पॉपअप येईल, आणि मग इच्छा होते, अरे कोणी मेसेज केला एवढ्या रात्री, चला जरा बघूया. मग आपण तो फोन उचलतो, तो लाईट आपल्या डोळ्यात जातो, डोळ्यात गेल्याने
आपल्या म्हणजे जो काळोख लागतो मेलेटोनिन सिक्रेशनसाठी तोच तिकडे निघून जातो आणि त्याच्यानंतर मेलेटोनिनचं प्रोडक्शन थांबून जातं. त्यामुळे डोळ्यात लाईट जाणं हे खूप घातक आहे रात्रीच्या वेळेला. डोळे बंद करून झोपणं हेच आवश्यक आहे. त्यामुळे रात्री जागरण हे लवकरात लवकर बंद करा जर असेल तर. अति उपवास, खूप जास्त उपवास करण्याची खूप जणांना सवय असते. वजन कमी करण्यासाठी फॅड असतं की नाही आजच्या दिवसभरात मी फक्त पाण्यावरच राहिले, काय ज्यूसवरच राहिले, 3 दिवस मी असं केलं. तर हे असलं अजिबात करू नका. तुमच्या आहार रसामुळे शुक्र रसाची फायनली उत्पत्ती होणार आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात आहार घेणं हे खूप गरजेचं आहे. उपवास म्हणजे पूर्णपणे उपाशी राहणं हे चुकीचं आहे. उगाच 7-7, 8-8 तास, 10-10, 16-16 तास उपाशी राहायचं आणि मग नंतर काय मिळेल ते खायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे व्यवस्थित वेळेत खात जा. क्वांटिटी मध्ये म्हणजे जी काही मिता आहार म्हणतो, जे तुमच्या भुकेपेक्षा अर्ध पोटी खा. पूर्ण पोटी खायचं नसतं, परंतु अति उपवास पूर्ण रिकामं पोट ठेवू नये. आणि एक शेवटचा जो आहे वेग धारण, हा कन्सेप्ट आयुर्वेदाने प्रचंड हायलाइट केलेला आहे कन्सेप्शनसाठी. वेग धारण म्हणजे काय, तर आपल्या शरीरात काही अशा वेग असतात जे आपल्याला धारण करायचे नसतात, ज्या उपजत आपण म्हणू त्याला रिफ्लेक्सेस म्हणू. उदाहरणार्थ तुम्हाला बाथरूमला जायचंय, तुम्हाला युरिन पास करायचंय पण तुम्ही जात नाही आहात. कारण काही असू शकतं, तुम्हाला आत्ताच्या आत्ता हे काम पूर्ण करायचंय, तुम्हाला ऑफिसमध्ये नाही, तुम्हाला टेन्शन आहे, 2 तासात आपल्याला एका ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन द्यायचंय, म्हणून तुम्ही 2 तास बसलाय. 2 तासांपूर्वीपासून तुम्हाला बाथरूमला जायचंय परंतु तुम्ही जात नाही आहात. तुम्ही अडवून धरलेली आहे, तुम्ही एका जागी बसला आहात. तुम्हाला टॉयलेटला जायचंय परंतु आता कशी जाऊ, ऑफिसमध्ये कशी जाऊ, छे छे इथे नको तिथे नको, असं करून तुम्ही जात नाही आहात. तुम्हाला भूक लागलाय तुम्ही खात नाही आहात, तुम्हाला तहान लागलाय तुम्ही पाणी पित नाही आहात, तुम्हाला झोप आलाय तुम्ही झोपत नाही आहात, तुम्हाला जांभई आल्यात परंतु केवळ लोक काय म्हणतील, मी जांभई दिली तर, मी शिंकले तर, मी खोकले तर. आणि अशा वेळेला तुम्ही हे जे वेग धारण करतात हे खूप चुकीचं आहे. तर स्त्रियांमध्ये जनरली मूत्रवेग धारण करणं बऱ्यापैकी कॉमन दिसतं. कारण आपल्याकडे भरपूर आहेत. काय बरं स्वच्छ आणि इझिली अवेलेबल अशी शौचालय आपल्याकडे नाही आहेत, म्हणून आपल्याला तिथे जावंसं वाटत नाही. आपण 4 तास ट्रॅव्हल करतोय ट्रेन मध्ये, टॉयलेट खराब आहे म्हणून आपण जात नाही आहोत. ऑफिसमध्ये आपल्याला काम आहे, घरात आपण एवढ्या कामात होतो, अरे बाथरूमला जायचं होतं पण थांब थांब एवढं जरा करते, थांब थांब हा जरा चहा ठेवते, आणि आपण जात नाही आहोत. तर ह्या सगळ्याला ना वेगधारण म्हणतात. हे जे वेग मी आता उल्लेख केला हे सगळे म्हणजे हे सगळे अधारणीय वेग आहेत. अधारणीय म्हणजे त्यांना कधी धारण करता कामा नये, त्यांना आल्यावर त्यांना लगेच त्यांचं उपसर्ग त्यांचा झाला पाहिजे, म्हणून त्यांना हे वेग अधारणीय असे म्हटलेले आहेत. धारण करायचे वेग कोणते, तर जे षडरिपू आपण म्हटले, क्रोध, मोह, मद, मत्सर, हे लगेच तुम्ही दाखवायचे नसतात. त्यांना धारण करायचं म्हणजे त्यांना कंट्रोल करायचं. परंतु बाकीचे हे जे वेग आहेत त्यांना जर तुम्ही धारण केलं तर त्याच्यामुळे प्रचंड वातदोषाचा प्रकोप होतो आणि हा पुढे जाऊन शुक्रावर म्हणजे शुक्र उत्पत्तीवर खूप वाईट परिणाम दाखवतो. समजतंय तुम्हाला? त्यामुळे रात्री जागरण आणि वेग धारण हे बरेच कॉमन हेतू दिसतात डे टू डे प्रॅक्टिस मध्ये आम्हाला. हे तुम्ही बिलकुल करू नका. नक्की डोक्यात ठेवा. बाथरूमला आली तर चांगल्यातलं चांगलं टॉयलेट शोधून नक्की बाथरूमला जा. टॉयलेटला जायचं असेल तर तिथे सुद्धा की बाबा नाही आता मला उशीर होतोय, आता माझी ट्रेनच सुटेल, माझं ऑफिस चुकेल, असं काही करू नका. जेव्हा तुम्हाला ती जी काही शौचाची कळ येते ती त्याला त्याला पहिल्यांदा ओ देणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो असे भरपूर वेग आहेत, तर ते वेग धारण न करणं हे व्हॉट टू अवॉइड, तर वेग धारण असलेल्या वेगांचं धारण करू नका, म्हणजे त्यांना कंट्रोल करू नका. ठीक आहे. आता आपण येऊया की पथ्य आहार मध्ये म्हणजे काय खाल्लं पाहिजे. सो हे सगळ्यांनाच माहितीये की मी जे आता काही सांगणार आहे ना ते काही खास असं स्पेशल आहे का कन्सेप्शन साठी, की हे खा म्हणजे तुमचं कन्सेप्शन चांगलं होईल. तसं नाहीये खरं, कारण आपला आहार जो आहे डे टू डे आहार आहे तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे. बरोबर. सो सीझनल व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स, सीझनल मी नेहमी म्हणते कारण हल्लीच्या जमान्यात आपल्याला कोणतंही फळ कधीही मिळतं, बरोबर. परंतु प्रत्येक फळ उत्पत्तीचा, प्रत्येक व्हेजिटेबल उत्पत्तीचा हा काळ सांगितलेला आहे आणि तो त्याच वेळेला अगदी त्याच्या फुल न्यूट्रिएंट्सने युक्त असा असतो, बरोबर. त्यावेळेला त्याचं जे सार असतं, त्याच्यातल्या ज्या क्वालिटीज असतात त्या कम्प्लीट असतात आणि त्या परफेक्ट असतात. म्हणून सीझनल हा शब्द खूप गरजेचा आहे इथे. ज्या सीझन मध्ये जे फळ मिळतं ते तुम्ही खा.
उगाचच आज आता मला आंब्याचा अजून सीझन आलेला नाहीये, परंतु केवळ तिथे आंबे दिसायला लागलेत आणि एक प्रेस्टिज इश्यू म्हणून आज आम्ही आंबे खाणार, तर असं करू नका. आंब्याचा सीझन यायला अजून 2 महिने आहेत. बरोबर त्याच वेळेला ते उत्कृष्ट प्रतीचं मिळणार आहे आपल्याला. आत्ता जर तो आंबा पिकलाय याचा अर्थ विचार करा, की तो कसा पिकला असेल, जर त्याचा सीझनच नाहीये तर. समजतंय? तसंच हे जशी आपल्याला निसर्गात फळं किंवा भाज्या त्यांच्या काळाप्रमाणे दिसतात आणि त्या काळाला का साजेशा असतात? कारण त्याप्रमाणे निसर्गात वात, पित्त आणि कफ दोषाची उत्पत्ती होते. त्यामुळे ते कमी करण्यासाठी, त्यांना बॅलन्स करण्यासाठी निसर्ग त्याच प्रकारच्या वनस्पती फुलवतो किंवा फळं उत्पन्न करतो. बरोबर? जसं आता एक छोटंसं उदाहरण सांगते, की आवळा आत्ता हा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आवळा खूप छान मार्केटमध्ये येतो. तो उत्तम प्रतीचा आवळा असतो. किंवा त्याचं सार उत्पन्न असतं. कारण हा जो आहे ना, आवळ्याला आयुर्वेदात श्रेष्ठ रसायन सांगितलंय. रसायन म्हणजे काय? की त्याच्यामुळे तुमच्या सप्तधातूची अतिशय उत्तमरित्या त्याने पोषण करणारा असं हे फळ आहे. जे तुम्हाला पुढच्या उरलेल्या 8 महिन्यांसाठी रोगप्रतिकारक शक्ती देतो आणि बळ देऊन जातं. असं हे रसायन असलेलं असं फळ म्हणजे आवळा आहे, जे या 4 महिन्यात अतिशय उत्तमरित्या अवेलेबल असतं. आणि हे याच महिन्यात का अवेलेबल असतं? कारण हे जे 4 महिने सांगितलेले आहेत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा विसर्ग काल आहे. ह्या वेळात शरीरातलं आपलं जे बळ आहे, आपल्या मनुष्य प्राण्यांचं बळ आहे, नॅचरली वाढलेलं असतं. त्यामुळे अशा नॅचरली वाढलेल्या अवस्थेत जर आपण आवळा खाल्ला, तर त्याचं उत्तम असं रसायन कार्य आपल्याला दिसू शकतं. समजतंय तुम्हाला? म्हणून हा आवळा जानेवारी, फेब्रुवारीत आलेला आहे. आधी आला होता का तो? नव्हता आला. आत्ताच का आला? कारण आता आपलंही बळ वाढलंय आणि अशा वेळेला रसायन कामासाठी हा आवळा श्रेष्ठ आहे. हां, आवळ्याचे बाकीचेही गुणधर्म आहेत. मग तुम्ही त्याला थोडासा सुकवून खा, त्याचे फळ म्हणजे आपल्याला परिणाम देणारच आहे. परंतु जर रसायन कार्य तुम्हाला हवं असेल आवळ्याचं, च्यवनप्राश खाऊन आपण म्हणतो इम्युनिटी वाढवायची असेल, तर च्यवनप्राश पावसाळ्यात खाणार का तुम्ही? तर त्याचं खाऊन काही फायदा होणार नाही. कारण तो च्यवनप्राश त्यावेळेला तुमच्या शरीरात पचणारच नाहीये. च्यवनप्राश पचण्यासाठी ज्या अग्नीची, ज्या डायजेस्टिव्ह पॉवरची गरज असते, ती तुम्हाला या 4 महिन्यातच आहे तुमच्याकडे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. त्यामुळे च्यवनप्राश खाण्याचा उत्तम काल कोणता? तर हा थंडीचा सीझन. पावसाळ्यात, भर उन्हाळ्यात च्यवनप्राश खाऊन तुम्हाला काही फायदा होणार नाही. त्याचा अपायच कधी-कधी जास्त होऊ शकेल. समजतंय तुम्हाला? त्यासाठी सीझनल व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स खाणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला तो येतो मार्केटमध्ये चांगला तेव्हा खा. उगाचच आजच मिळालाय, पिकवलाय म्हणून खाल्लाय तर असं नाही चालत. ठीक आहे. ग्रीन लेफी व्हेजिटेबल सिन्स इट हॅज लॉट्स ऑफ फॉलेट. आता थोडंसं मेडिकल आधुनिक सायन्स बद्दल पण सांगते. फॉलिक ऍसिड किंवा फॉलेट असलेली जी गुणधर्म फॉलेट असलेली भाज्या भाज्या किंवा आहार द्रव्य खाणं खूप गरजेचं आहे प्री कन्सेप्शन स्टेजमध्ये. ठीक आहे. सो हे फॉलेट म्हणजे काय? फॉलेट हा शब्द जो आहे ना त्याचा अर्थच म्हणजे टर्फल किंवा खूप जास्त फायबर. टर्फल ज्याला आहे सालासकट जर काही फळं तुम्हाला खाता येत असतील किंवा आपल्या तृणधान्यांवर जे साली असतात, ग्रीन व्हेजिटेबल्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स मध्ये पण फॉलेट भरपूर प्रमाणात मिळतं. तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स किंवा पालेभाज्या खाणं ही गरजेचं आहे, पण त्या सुद्धा सीझनलच खाव्या. आता पालेभाज्या म्हटलं ना, हल्ली हा एक कन्सेप्ट खूप आहे, की पालेभाज्या म्हणजे नेहमीच पथ्य. आम्ही खूप पालेभाज्या खातो, आम्ही रोज पालेभाज्या खातो. तर अतिप्रमाणात पालेभाज्या सुद्धा आयुर्वेदाला मान्य नाहीये. आयुर्वेद सुद्धा पालेभाज्या खाण्याचा उत्तम कालावधी कोणता देतो? तर हाच थंडीचा सीझन. बघा आणि थंडीच्या सीझनमध्ये पालेभाज्या पण खूप छान मिळतात मार्केटमध्ये. मिळतात की नाही अजून अजून कदाचित 15 दिवस आपल्याला मिळतील. नंतर त्या पालेभाज्यांकडे बघवत पण नाही आपल्याला. इतक्या त्या मलूल आणि सुकलेल्या दिसतात. म्हणजे त्याच्यातलंच बळ निघून जातं. असं आपण खाणं गरजेचं आहे का? तर नाही. म्हणून आपण चातुर्मासात बऱ्याचदा पालेभाज्या खाल्ल्याही जात नाही. जैन धर्मात चातुर्मासात ह्या अशा भाज्या खात नाहीत. त्याचं कारण हे की तेव्हा आपली अग्नी नसते, तेवढी प्रज्वलित नसते. पालेभाज्या पचवण्यासाठी तुमच्या शरीरात अग्नी भरपूर लागतो. पालेभाज्या म्हणजे केवळ फायबर हा कन्सेप्ट चुकीचा आहे. पालेभाज्या या जात्याच जड असतात. त्या पचवण्यासाठी तुमची पचनशक्ती पण तेवढीच कार्यरत असली पाहिजे आणि ती पचनशक्ती उत्तमरित्या आपली हिवाळ्यात असते म्हणून हिवाळ्यात पालेभाज्या भरपूर खाव्या. त्या कशा खाव्यात? तर त्या नेहमी स्वच्छ धुवून आणि शिजवूनच खाव्यात. शिजवूनच हायलाइटेड आहे हे. ठीक आहे.
एवढं मोठं सॅलडचा बाउल घेतला आणि त्या कच्च्या पालेभाज्या नुसत्या आपल्या गुरासारख्या खाताय, हे असलं अजिबात हेल्दी नाहीये बरं. मी फक्त सॅलड खाल्लं, मी फक्त रात्रीचं सॅलडच खाते, तरी मला हा त्रास का होतो, तो त्रास का होतो, याचं कारण हे आहे की ते फॉलेट जे आहे कितीही झालं तरी ह्या जे टर्फल वगैरे असतात हे पचवण्यासाठी जी पर्टिक्युलर एन्झाईम्स आपल्याला लागतात ती आपल्या मनुष्य प्राण्यांमध्ये नाही आहेत. कच्चं खाणं, कच्च्या भाज्या खाणं हे कोण पचवू शकतं? जे चतुष्पाद प्राणी आहेत, जे हर्बिवोरस आहेत. गाय, म्हशी, बैल वगैरे ह्या ज्या प्राणी आहे, हे जे प्राणी आहेत जे फक्त हर्बिवोरस म्हणजे फक्त पालापाचोळा खाऊन राहतात, यांना हर्बिवोरस प्राणी म्हणतात. त्यांच्यात पर्टिक्युलर एन्झाईम्स असतात जे हे खाणं पचवू शकतात. आपल्याकडे नाही आहेत. आपण शिजवलेलं अन्नच खावं. ह्युमन्स आर नॉट हर्बिवोरस, नॉट कार्निवोरस. हे मधला प्रकार आहे आपण मनुष्य प्राणी आणि त्याच्यासाठी त्याला शिजवलेलं अन्न अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे पालेभाज्या या नेहमी स्वच्छ धुवून, सीझनल हा शब्द मी आधीच वापरलाय, स्वच्छ धुवून आणि छान शिजवून खाव्यात. ठीक आहे. त्याला कांदा, लसूण जी काय आपल्या परंपरेप्रमाणे असलेली फोडणी द्या, वरून फोडणी द्या, खालून फोडणी द्या, कशीही द्या, परंतु तेल हे सुद्धा खूप म्हणजे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे पालेभाज्यांना पचवण्यासाठी. त्याच्यात लसूण घाला, कांदा घाला, जे काही आहे तुम्ही तुमच्या परंपरेप्रमाणे ते खा, पण शिजवून खा. उगाच कच्चं खाऊ नका. ठीक आहे. कच्च्या खाण्याचे ज्या फळं असतात, फळभाज्या असू शकतात, म्हणजे आता गाजर आहे, बीट आहे, टोमॅटो, कांदा, मुळा, या काही भाज्या तुम्ही खाऊ शकता. पण म्हणून मेथी, पालक, पालक खातात, बेबी स्पिनाच नावाच्या खाली बरीच लोक पालक कच्चा खातात, नका खाऊ. ठीक आहे. पालेभाज्या या नेहमी व्यवस्थित शिजवून खा. ठीक आहे. गुड फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स, एक्झाम्पल राईस, व्हीट, मिलेट्स. गुड फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स म्हणजे मी काय म्हटलंय की मैदा किंवा पिझ्झा बर्गर मध्ये जो सगळा मैदा असतो, दिस इज ऑल्सो कार्बोहायड्रेट, पण म्हणून तो खायचा आहे का आपल्याला? नाही. तर गुड फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपला तांदूळ आहे, जो तुमच्या एरियात मिळतो, जो तुम्ही लहानपणापासून खात आला आहात. गहू आहे. मिलेट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आपली तृणधान्य आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, त्यांना सीझनल उपयोग करा, बिकॉज इट हॅज गुड अमाऊंट ऑफ फायबर्स अँड गुड सोर्स ऑफ एनर्जी. बरोबर. ह्याच्यातही फॉलेट भरपूर असतं, कारण ती टरफलांसकट मिळतात. शक्य होईल तेवढं पॉलिश धान्य वापरू नका, अनपॉलिश धान्याचा जास्तीत जास्त वापर करा, कारण त्याच्यात हे फॉलेट मिळतं, फॉलिक ऍसिड मिळतं. ठीक आहे. सो फॉलिक ऍसिडचा सोर्स प्री कन्सेप्शन मिळणं हे खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे उत्तम बीज उत्पत्ती होते आणि पुढे येणारे बरेच विकार आपण केवळ फॉलिक ऍसिडमुळे टाळू शकतो. बाळामध्ये जे येतात जेनेटल काही व्याधी आहेत किंवा जेनेटिक्स जे काही आहेत, बाळाची वाढ पूर्ण न होणं, नर्वस सिस्टम डेव्हलपमेंट न होणं, स्पायना बायफिडा किंवा स्पायनल कॉर्डचं पूर्णपणे डेव्हलपमेंट न होणं, मेंदूची वाढ न होणं, असे बरेच जे आजार आहेत ते आपण केवळ फॉलिक ऍसिडने ते वाचवू शकतो, ते आपण अवॉइड करू शकतो. त्यामुळे भरपूर प्रमाणात फॉलिक ऍसिड, फॉलेट जाणारं असं कोणतं धान्य आपल्याकडे आहार आहेत? तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि टरफलं असलेली तृणधान्य, म्हणजेच तांदूळ, गहू आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स. मैदा जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यावर प्रोसेस केली जाते, त्याच्यातलं टर्फल पूर्ण काढतं, म्हणून मैदा तर असा गुळगुळीत दिसतो. हातात मैदा घेतला तरी तुम्हाला त्याचा स्पर्श एकदम स्मूथ जाणवतो. त्याच्यापासून होणारा पाव मऊ मऊ असतो, बिस्किट खुसखुशीत असतात. बरोबर की नाही? तर हा मैदा अजिबात आरोग्याला उपकारक नाही आणि कन्सेप्शन स्टेजमध्ये तर तो बिलकुल खाऊ नये. बरोबर. त्याच्यानंतर लीन मीट, जसे एग्ज आहेत, फिश आहे, चिकन आहे, शक्य होईल तेवढं रेड मीट अवॉइड करावं. रेड मीट हे नेहमीच पचण्यासाठी अतिशय जड असतं आपल्याला. त्यामुळे जे काही छान लीन मीटचं, मी नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी हे सांगते, एग्ज आणि फिश, चिकन हे तुम्ही खाऊ शकता. फिश मध्ये सुद्धा जे छोटे मासे जास्त असतात म्हणजे आणि ज्याच्यात काटे जास्त असतात, असे काटे जास्त चांगले. ज्याच्यात खूप जास्त फ्लेश असतं असे फिश शक्यतो अवॉइड करावे. ठीक आहे. आणि हेल्दी फॅट्स मगाशीच म्हटल्याप्रमाणे होममेड घी, बटर, पीनट्स म्हणजे आपले शेंगदाणे, कोकोनट, नारळ भरपूर मिळतो अलिबाग साईडला, नारळाची चटणी, नारळाचे अजून काही व्यंजन तुम्ही घेऊ शकता. तिळाचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग आपण करू शकतो. ठीक आहे. सो फॉलिक ऍसिड, फॉलेट लक्षात ठेवा. इनफॅक्ट हे खूप गरजेचं आहे. दुसरी माझी स्लाइड त्याच्यावरच आहे. विटामिन्स कोणती आपल्याला आधीपासून घ्यायला पाहिजेत, तर फॉलिक ऍसिड खूप गरजेचं आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज व्हेरी क्रुशियल फॉर अर्ली नर्वस डेव्हलपमेंट. अर्ली नर्वस डेव्हलपमेंट ऑफ फिटस म्हणजे काय, की जोपर्यंत तुम्हाला कळलेलंही नसतं की तुम्ही प्रेग्नंट आहात,
आपल्याला प्रेग्नन्सी समजायला वेळ लागतो, तोपर्यंत बाळाची तिकडे वाढ, त्या फिटसची वाढ जवळजवळ 10 ते 15 दिवस ऑलरेडी झालेली असते. आणि इतक्या अर्ली स्टेज मध्ये ब्रेनची डेव्हलपमेंट सुरुवात होते, नर्वस सिस्टीमची डेव्हलपमेंट सुरुवात होते. म्हणजे आपल्याला प्रेग्नन्सी कळेल कधी, आपण त्याच्यानंतर आहारात बदल करणार कधी, याच्या आधी त्या बाळाची मेंदूची वाढ सुरू झालेली असते, बरीचशी झालेली सुद्धा असते. आणि अशा वेळेला फॉलिक ऍसिडची प्रचंड गरज असते. म्हणून फॉलिक ऍसिड कधी सुरू करायचं, जेव्हा तुम्ही पहिला तुमच्या डोक्यात विचार येतो की आता आम्हाला बाळ हवंय, तेव्हापासून त्या स्त्रीने फॉलिक ऍसिड घ्यायला सुरुवात करायची. बरोबर. तर तुम्ही आहारातून तर घेतलंच पाहिजे, अन्यथा फॉलिक ऍसिडच्या छोट्याशा टॅबलेट्स मिळतात, 5 मिलीग्रॅमच्या अतिशय स्वस्त टॅबलेट्स असतात, रोज दिवसाला एक घ्यायचीच. किती दिवस घ्यायची, किती महिने घ्यायची, प्रेग्नन्सी राहून प्रेग्नन्सी कंप्लीट होईपर्यंत घ्यायची, पहिले 3 महिने होईपर्यंत. ठीक आहे. म्हणून या फॉलिक ऍसिड टॅबलेटला आजकाल एंगेजमेंट टॅबलेट, एंगेजमेंट पिल्स असं म्हटलं गेलंय. जशी एंगेजमेंट तुमची होते, जसं तुम्ही एकमेकांच्या सहवासात यायला सुरुवात करतात, तेव्हापासून फॉलिक ऍसिडची म्हणजे फॉलिक ऍसिडची गोळी घ्यायला लागायची. ठीक आहे. त्यामुळे आज जे कोणी प्लॅनिंग स्टेज मध्ये आहेत त्यांनी आजच्या पासून, उद्याची पण वाट बघू नका, आजच्या पासून रोज एक टॅबलेट फॉलिक ऍसिड. अतिशय स्वस्त असतात, काही महाग नाही आहेत, वेगवेगळ्या ब्रँड नेमने मिळतात बाहेर. केमिस्टला जाऊन सांगितलं की फॉलिक ऍसिडची टॅबलेट द्या, तो व्यवस्थित चांगल्या कंपनीची काढून देईल. व्हिटॅमिन डी खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळेच हॉर्मोनल बॅलन्स खूप चांगला होतो. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या हॉर्मोन्सची गरज लागते कन्सेप्शन साठी. सो व्हिटॅमिन डी हे अगेन एक महत्वाचं असं व्हिटॅमिन आहे. सूर्यप्रकाशातून ते मिळतंच. कन्सेप्शनच्या आधी जर तुम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतल्यात आणि त्याच्यात जर तुम्हाला D3 कमी वाटतंय, तर लगेच तुम्ही D3च्या कॅप्सूल सुरू करू शकता. 8 आठवड्यासाठी दर आठवड्याला एक कॅप्सूल, एक गोळी घेता येते. ठीक आहे. सो कन्सेप्शनच्या आधी तुमच्याकडे हा साठा परफेक्ट असला पाहिजे, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन डी आणि बी कॉम्प्लेक्स. फॉलिक ऍसिड इज ऑल्सो कम्स अंडर दिस बी कॉम्प्लेक्स, परंतु फॉलिक ऍसिडची वेगळी गोळी घ्या. आणि जर वाटत असेल B12ची डेफिशियन्सी आहे किंवा अजून काही, तर एक बी कॉम्प्लेक्सची गोळी सुरू करायला हरकत नाही. तर ही 3 व्हिटॅमिन्स खूप गरजेचे आहेत कन्सेप्शन स्टेज मध्ये, प्लॅनिंग स्टेज साठी. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूया, हे जे मी सगळं सांगितलं हे बऱ्यापैकी कॉमन होतं, हे सगळ्यांनीच फॉलो करणं गरजेचं आहे. परंतु आता काही कंडिशन्स अशा असू शकतील, ॲबनॉर्मॅलिटीज असतील, की तेव्हा आपण काय पर्टिक्युलर आहार घेतला पाहिजे. सो जनरली दिसून येतात आजकाल सर्वात महत्वाचं कारण हे कन्सेप्शन न होणं, इनफर्टिलिटी एकदम आपण टॅग करू नये, परंतु काही कारणाने डिले होत असेल तर सर्वात जास्त कॉमन कारण स्त्रियांमध्ये दिसतात ती PCOS. ही एक कंडिशन असते ज्याच्यात सिस्ट होत राहतात ओव्हरीज मध्ये आणि ओव्ह्युलेशनच होत नाही, ओव्हम बाहेरच येत नाही. कधी कधी डायबिटीस पण खूप हल्ली लवकर दिसून येतो, स्त्रियांमध्ये पण आणि पुरुषांमध्ये पण. सो PCOS आणि डायबिटीसचं जे डाएट आहे ते सारखंच आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला PCOS आहे म्हणजे तुम्हाला डायबिटीज आहे का असं मी आता तरी म्हणणार नाही, परंतु आहार हा दोघांनाही सेमच दिला जातो. कारण इथे कुठे ना कुठेतरी इन्सुलिन मध्ये गडबडी असतेच PCOD मध्ये, PCOS मध्ये. त्यामुळे जो आहार तुम्ही फॉलो करा तो डायबिटिक डाएट म्हणूनच फॉलो करायला पाहिजे. सो जर PCOD असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला शुगर पहिल्यांदा कमी करणं गरजेचं आहे. आय वोंट से की कम्प्लिटली शुगर फ्री जा, शुगर म्हणजे कोणताही गोड पदार्थ. हा, आता जेव्हा आपण डायबिटीस आणि PCODचा विचार करतो तेव्हा शुगर नाही चालणार आणि गुळ चालेल, तर तसं नसतं. ग्लायसेमिक इंडेक्स हा दोघांचाही सेम आहे, त्यामुळे गोड पदार्थ शक्यतो कमीच करायचे. ठीक आहे. हम्म. त्यामुळे तुम्ही जे काही गोड तुमच्या पोटात जातो, तुम्ही म्हणाल नाही नाही मी तर याच्यात मध घातलाय, मी तर याच्यात गुळ घातलाय, पण जर तुम्ही डायबिटिक आहात, तुमची शुगर वाढते, तुम्हाला PCOD आहे, तर तुम्हाला या तिन्ही गोष्टींना आळा घातलाच पाहिजे, शुगर, मध काय म्हणा किंवा गुळ. अदरवाईज जर तुम्हाला PCOD डायबिटीसचा काही प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्ही साखर शक्यतो, साखर ही सगळ्यांनीच कमी घेतली पाहिजे. त्यानंतर तुम्ही गुळ आणि मधाचा उपयोग तुमच्या गोडव्यासाठी आणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, मी आधी म्हटलं की मिल्क हे लागणारच आहे, पण इन केस ऑफ PCOS अँड डायबिटीस मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स इमिडिएटली बंद करायचे. ठीक आहे. कारण मिल्क इन्सुलिन जे ऍब्सॉर्प्शन किंवा इन्सुलिनच्या कामामध्ये थोडीशी गडबड उत्पन्न करतं आणि जे PCODचं कारण असतं डायबिटीसचं पण कारण असतं. सो जर PCOD असेल, डायबिटीज नाहीये, शुगर अजूनही तुमची नॉर्मल आहे, तरी सुद्धा तुम्ही मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स बंद ठेवा. मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स बंद ठेवा म्हणजे मी जेव्हा म्हणते तेव्हा मिल्क तर बंदच करायचंय. मिल्क प्रॉडक्ट्स म्हणजे कोणती, तर दही, चीज, पनीर,
बंद, नाही घ्यायचं हे तुम्ही. ठीक आहे. पण तुम्हाला मिल्क प्रॉडक्ट्स कोणती चालतील? बटर मिल्क म्हणजे ताक, पातळ ताक चालू शकेल, घरी बनवलेलं लोणी आणि घरी बनवलेलं तूप, हे तुम्ही नक्की घ्या आहारात. जर तुम्हाला पीसीओडी आणि डायबिटीस असेल तर घ्याच घ्या. ठीक आहे. ठीक आहे. सो पण साक्षात म्हणजे फक्त दूध पिणं खूप बऱ्याच जणांना सवय असते दिवसातून 2-2 ग्लास दूध पिणं, पण जर तुम्हाला पीसीओडी डायबिटीस आहे तर हे दूध इमिडिएटली बंद करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मगाशी मी म्हटलं की तांदूळ आणि गहू हे दोन्ही शुक्र उत्पत्तीकर आहेत, परंतु जर तुम्हाला पीसीओएस डायबिटीस असेल तर तुम्हाला तांदूळ आणि गहू बंद करून तुम्हाला मिलेट्सचा वापर जास्त करणं अपेक्षित आहे इथे. कारण मिलेट्स ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपण म्हणतो, ती तेवढ्या प्रमाणात तुम्हाला शुगर स्पाइक देत नाहीत आणि त्याच्यामुळे वजन वाढ होत नाही. एकतर पीसीओडी आणि डायबिटीस मध्ये बऱ्याचदा असोसिएटेड वेट गेन पण भरपूर असतं, तेव्हा आपल्याला वेटवर पण काम करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही मिलेट्स सिलेक्ट करता व्हीट आणि राईस पेक्षा, तेव्हा तुम्हाला वेट लॉसचे खूप चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. त्यामुळे भाकरीचा उपयोग करणं, इडली डोसा वगैरे हे सगळं ज्वारी बाजरी आणि नाचणी, त्याच्यासाठी ज्वारी बाजरी नाचणी ही सामान्य मिलेट्स आपल्याकडे मिळतातच. ओके, तर असा मिलेट्सचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. परंतु नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही मिलेट्स घ्याल तेव्हा त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन मध्ये लोणी किंवा तूप घेतलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल की माझं वजन वाढतंय म्हणून मी तूप कमी केलंय, मी भाकऱ्या खातेय फक्त, तर असं नाही चालणार. भाकरीला तूप लावणं, कोणत्याही मिलेट्सच्या भाकरीला तूप लावणं खूप गरजेचं आहे, कारण तुपाशिवाय मिलेट्स शरीरात चांगल्या पद्धतीने पचू शकत नाहीत. ते पुढे जाऊन काहीतरी गॅस ट्रबल करू शकतात, तुम्हाला पोट फुगल्यासारखं होणं, पोटात जडपणा जाणवणं, सारखा वात सरणं किंवा पोट साफ न होणं, कॉन्स्टिपेशन होणं, हे सगळं होऊ शकतं जर तुम्ही फक्त मिलेट्स खातायत विदाऊट घी किंवा विदाऊट तूप किंवा विदाऊट लोणी. त्यामुळे त्याच्याबरोबर एक चांगल्या पद्धतीचं फॅट घेणं, एखादा स्नेह घेणं हे खूप गरजेचं असतं. ठीक आहे. तर मिलेट्सला हे करा. योगा आणि मॉडरेट एक्सरसाइजेस खूप गरजेचं आहे, त्यामुळे डेली योगा प्रॅक्टिस आहे, वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, हे करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला पीसीओएस आणि डायबिटीस असेल तर. रोजच्या रोज सूर्य नमस्कार घालणं हे सुद्धा छान फायद्याचं होऊ शकतं पीसीओएस डायबिटीस मध्ये. सो आधी तुम्हाला हे पीसीओएस आणि डायबिटीसला कंट्रोल करणं गरजेचं आहे बिफोर यू गो फॉर द कन्सेप्शन. शुगर व्यवस्थित कंट्रोल मध्ये आणा, वजन कमी करा. पीसीओडी म्हणजे एकदा जर वजन कमी केलं तर लगेच तुमचे पिरियड्स रेग्युलर येऊ शकतात. पिरियड्स रेग्युलर आल्याने ऑब्व्हियसली ओव्ह्युलेशन बरोबर होते, तर शरीराला थोडा वेळ द्या, म्हणून 3 ते 6 महिन्याचा अवधी मागून घ्या स्वतःला. ठीक आहे. आणि त्यासाठी आहारात हे बदल करा. बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे, लो कॅलरी फूड बाहेरचं आपण खाणारच नाही आहोत, हे आधीच स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे परत मी इथे काय खायचं काय नाही, तर या 2-3 गोष्टी मात्र लक्षात ठेवा. मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स बंद आहेत, पण फक्त तुम्हाला ताक चालणार आहे, लोणी चालणार आहे आणि तूप चालणार आहे. ऑब्व्हियसली मॉडरेट क्वांटिटी मध्ये. मी जेव्हा मॉडरेट क्वांटिटी म्हणते तेव्हा मगाशी आपण जे डिस्कस केलंय ते नक्की लक्षात ठेवा, की मी वडे तुपात तळलेत तर ते चालतील, तर हा कन्सेप्ट चुकीचा आहे. तुम्ही वरण भातावर वरून तूप घ्याल, पोळी किंवा भाकरीला तुम्ही तूप लावाल किंवा तुम्ही गरम पाण्यातून तूप घ्याल, हे इथे एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. त्यानंतर जर पुरुषांचा विचार केला तर ऑलिगोस्पर्मिया हे अगेन खूप कॉमन दिसून येतं. पुरुष वंध्यत्वाचं एक कारण आहे ऑलिगोस्पर्मिया, म्हणजे स्पर्म्सची संख्या कमी असणं. बरोबर. तर पुरुषांमध्ये जर स्पर्म्सची संख्या कमी असेल तर आता त्याच्यात वेगवेगळे आहेत. जर ओव्हरवेट असेल तर आपल्याला वजनावर काम करायला लागतं. एक ऍक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. जर हे सगळं बरोबर आहे, डायबिटीज नाही आहे त्या पुरुषाला, तर मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट सारखा दुसरा उपाय नाही आहारात, जर तुम्हाला स्पर्मचं प्रोडक्शन वाढवायचं असेल तर. ठीक आहे. परंतु इथे आपण दही अजिबात घेणार नाही. सो मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स मध्ये हा रोज दिवसातनं एकदा तरी तूप घालून जर दूध घेतलं तर शुक्रवर्धनासाठी स्पर्मची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही वाढू शकते. बरोबर. लोण्याचा ठराविक प्रमाणात, तुपाचा ठराविक प्रमाणात उपयोग करणं खूप गरजेचं आहे. तांदूळ आणि गव्हावर जास्त जोर द्यावा इन्स्टेड ऑफ मिलेट्स. बाजरी आणि बार्ली हे दोन, बाजरी हे मिलेट आहे, बार्ली हे एक प्रकारचं ग्लुटेन धान्यच आहे. या दोन गोष्टी अवॉइड कराव्यात ज्यांना ऑलिगोस्पर्मिया म्हणजे स्पर्म काउंट कमी आहे. त्यामुळे बाजरी अतिशय वृक्ष मानली जाते. त्याच्यामुळे जे रस धातू पासून शुक्राची उत्पत्ती होण्यासाठी जो स्नेह लागतो
तो बाजरीत फारसा नाहीये. म्हणून काय बाजरी वाईट आहे का, तर तसं नाही. आपण आता इथे पीसीओडी, डायबिटीज वगैरे साठी किंवा वेट लॉस साठी आपल्याला बाजरी लागते, चांगली आहे. प्रत्येकातले गुणधर्म आपल्याला ओळखता आले पाहिजेत. सो शक्य असेल तर जिथे ऑलिगोस्पर्मी आहे तिथे बाजरी आणि बार्ली अवॉइड करून बाकीची मिलेट्स तुम्ही घ्या. म्हणजे उदाहरणार्थ राजगिरा आहे, नाचणी आहे, ज्वारी आहे. ठीक आहे, समजते तुम्हाला? कारण बाजरी अतिशय वृक्ष आहे, ड्राय आहे. त्यानंतर अँटीऑक्सिडंट्स लाईक व्हायटामिन सी, व्हायटामिन ई ते खूप गरजेचे असतात जर ऑलिगोस्पर्मी आहे. सो व्हायटामिन सी साठी तुम्हाला आवळा अतिशय छान काम करतो. शुक्र उत्पत्तीसाठी, स्पर्म काउंट वाढवण्यासाठी. व्हायटामिन ई आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फॅट्स मधनं मिळू शकतं, म्हणजे जसं बदाम आहेत, अक्रोड आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया आहेत ज्या हल्ली मिळतात. सनफ्लॉवरच्या मिळतात, काय आपल्या भोपळ्याच्या बिया वगैरे मिळतात. तर बियांपासून व्हिटॅमिन ई मिळतं. इव्हन तुपात आणि लोण्यात सुद्धा खूप छान मात्रेमध्ये व्हिटॅमिन ई असतं. सो व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे खूप बेनिफिशियल आहे. व्हिटॅमिन सी सिलेक्ट करताना आवळा आणि लिंबू आणि कोकम या 3 गोष्टी चांगल्या आहेत. आपल्याला अवॉइड करायचंय कैरी आणि चिंच. ठीक आहे, कारण भयंकर आंबट प्रकार असतो हा, आणि आम्लरस हा शुक्र रसाला मारक आहे. कसं असतं, तुम्ही आता म्हणाल की आवळा, लिंबू आणि कोकम हे सुद्धा तर आंबट आहेत, परंतु शरीरात जाऊन त्याच्यामुळे कोणता रस उत्पन्न होतो, तर आवळा, लिंबू आणि कोकमामुळे शरीरात जाऊन मधुर रसाची उत्पत्ती होते. त्यामुळे तो अल्टिमेटली शुक्र उत्पत्तीला हेल्प करतो, मदत करतो. ठीक आहे, त्यामुळे व्हिटॅमिन सी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या 3चा जास्तीत जास्त उपयोग करा. चिंच, कैरीला दूर ठेवा. त्यामुळे मग आमला, लेमन, मी नावं लिहिलेत, बेरीज वेगवेगळ्या प्रकारच्या, स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज ज्या काही तुमच्या आजूबाजूला जर मिळत असतील चांगल्या प्रतीच्या, तर बेरीज मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असतात, हेल्दी फॅट्स आहेत. काळ्या मनुका, हम्म त्यानंतर चारोळी म्हणून जो प्रकार असतो जो आपण श्रीखंडावर घालतो, मला त्याचं इंग्लिश नाव मिळालं नाही म्हणून मी ते चारोली असंच लिहिलं. तर तो आपले बदाम, अक्रोड, अंजीर आहे. त्यानंतर जर्दाळू आहे. जर्दाळूची बी जी असते आतमध्ये ती सुद्धा उत्तम शुक्रवर्धक आहे. तर ह्या ज्या आहारात जर आपण ह्याचा समावेश केला, अंतर्भाव केला, तर ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्र उत्पत्ती पुरुषांमध्ये खूप छान होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर आयुर्वेदिक वनस्पती आहेत, हर्ब्स आहेत, की जसं यष्टी मधू म्हणजे ज्याला आपण मराठीत ज्येष्ठ मध म्हणतो, किंवा शतावरी आहे, अश्वगंधा आहे, कवच बीज म्हणून एक प्रकारचं औषध असतं. तर या सगळ्यांनी तर तात्काळ शुक्र निर्मिती होऊ शकते आणि खरंच ऑलिगोस्पर्मियावर खूप छान इफेक्ट होतो. परंतु नेहमी ही औषधं घ्यायच्या आधी तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घेऊनच किती प्रमाणात घ्यायचंय, किती दिवसांसाठी घ्यायचंय, हे सगळं त्याच्या अंडर गायडन्स तुम्ही सुरू करा. ठीक आहे, मी केवळ इथे म्हणते म्हणून तुम्ही कराल तर असं नकोय. तुमच्या डॉक्टरना एकदा तुमची प्रकृती बघूया, एक्झॅक्ट तुम्हाला काय होतंय. केवळ ऑलिगोस्पर्मिया असेल, दिसतोय आपल्याला, परंतु मागे त्याचं कारण वेगळं असू शकतं. तर या सगळ्या कारणांचा विचार करूनच शेवटी डॉक्टर औषधं प्रिस्क्राईब करतात. त्यामुळे जनरल औषधं अशी मी फक्त इथे मेन्शन केलेली आहेत. ठीक आहे, सो दॅट वॉज अबाउट ऍबनॉर्मॅलिटीज. आता मी खूप दिवस मगासपासून तुपाबद्दल बोलते, परंतु तूप हा हे श्रेष्ठ आहार द्रव्य आहे तुमच्या शरीरासाठी सुद्धा आणि तुमच्या मनासाठी सुद्धा. त्यामुळे प्री कन्सेप्शन कपल मध्ये जेवढं शक्य होईल तेवढं तुपाचा अंतर्भाव आपल्या आहारात करणं गरजेचं आहे. तुपाला नाकं मुरडू नका. तूप म्हणजे हा साक्षात स्नेह आहे आणि साक्षात अग्नी सुद्धा आहे. आता मॉडर्नचे जर तुम्हाला कन्सेप्टच हवे असतील तर मॉडर्न सायन्सने सुद्धा तुपाचे ह्या क्वालिटीज प्रूफ केलेले आहेत, की तो खूप स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट्समुळे काय होतं, आपल्या शरीरातली हानिकर द्रव्य जी आपल्या शरीराला, आपल्या सेल्सवर सतत अटॅक करत असतात, त्यांना बाजूला करायचं, त्यांना शरीरातून काढून टाकायचं काम करतात. सो तुपामध्ये हे खूप छान प्रकारे अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. अँटीव्हायरल क्वालिटी पण तुपामध्ये आहेत. बऱ्याच व्हायरसेसना ते दूर ठेवतं. म्हणजे जर तुम्हाला कोणतीही सतत व्हायरल इन्फेक्शन होईल याची भीती वाटत असेल, तर रोज सकाळी घराच्या बाहेर पडायच्या आधी जर तुम्ही तुपाचं बोट तुमच्या नाकातून फिरवलं, तरी बरेच व्हायरसेस तिथल्या तिथे ट्रॅप होऊ शकतात. सो इट हॅज दिस अँटीव्हायरल क्वालिटी. It is loaded with vitamin A, E and omega-3 fatty acids, which is really very good for your entire body and for your heart also. त्यामुळे तुपाने काही ब्लॉकेजेस होतील तर हा कन्सेप्ट खूप चुकीचा आहे. आपण कोणत्या पद्धतीत खातो हे आपण बघणं गरजेचं आहे.
ठीक आहे. ऍब्सॉर्ब, इट गेट्स ऍब्सॉर्ब डायरेक्टली बाय लिव्हर अँड डज नॉट कॉज एनी शुगर स्पाइक. सो डायबेटिक लोकांमध्ये सुद्धा तूप चालतं. तुपाला 0 ग्लायसेमिक इंडेक्स आहे. तुम्ही 1 चमचा तूप घ्या, तुमची शुगर इकडची तिकडची हलणार नाही. तेच तुम्ही 1 चमचा साखर घ्या, तुमची शुगर 90 वरनं 200 जाईल. बरोबर. किंवा एखादी पोळी खा, तुमची शुगर 90 वरनं 120 घ्यायला. 2 चमचे राईस घ्या, 90 वरनं 130 जाईल. हे सगळं होईल, पण तुपाला 0 ग्लायसेमिक इंडेक्स आहे. सो इट इज ऍडवायजेबल इन डायबिटिक पीपल टू. ठीक आहे. इट हेल्प्स इन हॉर्मोनल सिक्रीशन अँड सर्क्युलेशन. तुपामुळे हॉर्मोनचं जे काही विविध ग्लँड्स मधनं हॉर्मोन सिक्रीट होतं ते खूप उत्तमरित्या होतं आणि त्याचं शरीरातलं सर्क्युलेशन सुद्धा छान होतं. it improves your digestion, it improves your immunity. डायजेशन वाढवणं हे खूप गरजेचं आहे, कारण तुमच्या आहार रसातनच हळूहळू शुक्राची उत्पत्ती होणार आहे. जर तुमचं डायजेशनच वीक असेल तर शुक्र उत्पत्ती तेवढ्या क्वांटिटीत आणि तेवढ्या क्वालिटीची होणार नाही. त्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, जे तुपामुळे होऊ शकतं. इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती होते. बऱ्याचदा असं होतं की ड्युरिंग कन्सेप्शन स्टेज मध्ये कोणता तरी छोटासा व्हायरल अटॅक होतो आणि कधी कधी तिथे मिसकॅरेज होऊन जातं. फॉर एक्झाम्पल रुबेला, एक छोट्या प्रकारातलं एक मिझल सारखं आपल्या गोवर वगैरे येतात तसं एक छोटस इन्फेक्शन असतं. कधी कधी ते येऊनही जातं, पटकन अंगावर रॅश येते, निघून जाते, कळतही नाही, परंतु ते सुद्धा रिझन असू शकतं मिसकॅरेजचं. सो ह्या सगळ्यांपासून जर दूर राहायचं असेल आपल्याला, आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर तुपाचा व्यवस्थित प्रमाणात उपयोग करणं गरजेचं आहे. इट हॅज दॅट ब्युटायरिक ऍसिड विच हेल्प्स इन डिक्रीजेस द किलर टी सेल्स. आपल्या शरीरात नको असलेले सेल्स पण असतात, जे आपल्या चांगल्या सेल्सना वर सतत अटॅक करत असतात. त्या सेल्सचं प्रोडक्शन कमी करण्याचं काम सुद्धा तुमचं तूप करतं गटमध्ये राहून. त्यामुळे गटचं हेल्थ खूप छान, गटचं स्वास्थ्य सुधारतं. इट इम्प्रूव्ह बेटर ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड. बरोबर. अँड इट डायरेक्टली ऍक्ट्स ऑन शुक्र धातू. म्हणजे आयुर्वेदात काही असं जे सांगितलंय की त्याच्यामुळे या पदार्थांमुळे लगेच शुक्र धातूची उत्पत्ती होते. शुक्र धातूचं जेव्हा वर्णन केलंय तर त्याच्यात पहिलं लिहिलेलं आहे की शुक्र धातू कसा दिसतो शरीरातला, तर तो पातळ तुपाप्रमाणे दिसतो, असं साक्षात सांगितलेलं आहे. त्यामुळे तुपाने शुक्राची उत्पत्ती, आणि शुक्र म्हणजे केवळ स्पर्म्स का, तर नाही, शुक्र म्हणजे स्त्री शरीरातलं ओवम, स्त्री शरीरातलं मार्दव, स्त्री शरीरातलं स्नेह, प्रेम, कोणतेही दोन्ही शरीरातलं जे स्नेह आहे, साक्षात ज्याला आपण प्रेम म्हणतो, ते म्हणजे हे तूप आहे. तो हा स्नेह आहे. त्यामुळे शुक्र धातूच्या उत्पत्तीसाठी, कन्सेप्शनसाठी, उत्तम कन्सेप्शनसाठी तूप हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तुपाचा इम्पॉर्टन्स तेवढाच आहे. तुपाने तुमचे फॅट वाढणार नाही, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, नाही तुमची शुगर वाढेल. जो होईल तो उपयोग चांगला होईल. फक्त मी जसं सांगितलंय त्याप्रमाणे तुम्हाला तूप खायचंय. त्याला तळून भाजून अजून कशाने नका खाऊ. ठीक आहे. सो दॅट वॉज अबाउट तूप. साक्षात अग्नी आहे, साक्षात शुक्र आहे. आणि परत एक छोटासा सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे कन्सेप्शन मध्ये, की बऱ्याचदा कपल येतं प्रेग्नन्सीसाठी, प्रेग्नन्सी होत नसते, जेव्हा त्यांना वेगवेगळं त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, वेगवेगळे त्यांना प्रश्न विचारले जातात, तेव्हा बऱ्याचदा हे दिसून येतं की एकमेकांबद्दल आकर्षणच नाहीये किंवा एकमेकांबद्दल प्रेम नाहीये. प्रत्येक वेळेला अशी कंडिशन असेल अशी नाही, पण असं बऱ्याचदा होतं की त्यांना असं फारसं काही करण्यात इंटरेस्ट नसतो, परंतु बाळ हवं असतं. तर हे सगळं कसं आहे ना, की जेव्हा गर्भाची उत्पत्ती, जी काही आयुर्वेदात सांगितले, गर्भाची उत्पत्ती स्त्री पुरुष प्रेमाने एकत्र आल्यानेच होणार आहे. त्याच्यापैकी दोघांपैकी एकालाही जरी वाटत असेल की आता आपल्याला बाळ नकोय किंवा आता काहीच नकोय किंवा आता हे कसं होणार, तर हे सगळे सायकोलॉजिकल इश्यूज ऑलरेडी तुमच्या मनात कुठेतरी बरीड असतील, कुठेतरी कुठच्या तरी लेअरच्या खाली असतील, तर कन्सेप्शन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित काउन्सिलिंग करून तुमच्या मनातले ड्रॉबॅक्स काढणं, निगेटिव्हिटीज काढणं, ब्लॉकेजेस काढणं हे खूप गरजेचं आहे. एकमेकांप्रती स्नेह असणं, एकमेकांप्रती प्रेम असणं, आकर्षण असणं, हे सुद्धा कन्सेप्शन साठी तेवढंच गरजेचं आहे. कोणती मेकॅनिकल गोष्ट नाहीये. मग मेकॅनिकल गोष्ट आहे तर मग IVFच जाऊन करायला लागतं आहे. आणि खरंच येतात हा अशी कपल्स की त्यांना फारसं काही म्हणजे एकमेकांबद्दल आकर्षण नसतं, केवळ वंश वाढवायचंय म्हणून बाळ हवं असतं, आणि मग त्याच्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट घ्यायला येतात. अशा या कंडिशन मध्ये आयुर्वेद आणि नेचरोपॅथी काही करू शकत. आम्ही सरळ सांगते की माफ करा, जर तुम्हाला एकत्रच यायचं नाही तर मी तुम्हाला बाळ कुठून देऊ.
समजतंय? सो एकमेकांप्रती स्नेह असणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. एकमेकांप्रती राग, द्वेष, असूया असू नये. कारण तेच राग, द्वेष घेऊन जर तुम्ही बीजाची उत्पत्ती करणार असाल, तर पुढे जाऊन तुमच्या त्या बीजात आणि फळामध्ये सुद्धा तेच राग, द्वेष आणि तेच षड्रिपू तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेला शरीराची आणि मनाची शुद्धी ही प्रचंड आवश्यक आहे. सो दॅट वॉज अबाउट अवर डाएट फॉर कन्सेप्शन. इथे थांबते मी सायली. आपण ऑलरेडी अर्धा तास एक्सीड केलेला आहे. सायली, यू देअर? तुला होस्ट करते सायली. बस अनम्यूट कर जरा. खूप छान झालं सेशन. एकदम छान फ्लो होता आणि मला असं वाटतं की आमचे जे काही डाऊट्स होते प्लॅनिंग स्टेज मधले की काय ऍड केलं पाहिजे, काय मायनस केलं पाहिजे आणि ओव्हरऑल बिहेवियर कसं असलं पाहिजे, हे तुम्ही खूप थोडक्यात आणि छान शब्दात आम्हाला सांगितलं. आयुर्वेदाचा एवढा मोठा कन्सेप्ट सप्तधातूंचा तो तुम्ही एवढं 5 मिनिटात कव्हर केलात आणि एकदम सोप्या भाषेत आम्हाला सगळ्यांना समजेल असा होता. सो थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. मी सुंदर वेलनेस सेंटरच्या वतीने आणि आपल्या सर्व फर्टिलिटी क्लायंट्सच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी हा वेळ काढलात. तर आपण एक थँक्यू. लास्ट ओंकार घेऊन थांबूया इथे. म्हणजे जर कोणाला जायचं असेल, काही आपली कमिटमेंट असेल तर जाऊ शकतात आणि ऑलरेडी आपण सेशन एक्सटेंड केलेत. मॅडमचे पण काही नेक्स्ट प्लॅन असू शकतात. तर आपण एक 2 ते 3 क्वेश्चन्स घेऊ. त्यानंतर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला सबमिट करा. मी मॅम पर्यंत पोहोचवीन आणि जसे त्यांना वेळ मिळेल तसे त्या रिप्लाय देतील. मग मी तुमच्याकडे पास ऑन करेन. सो आपण एक लास्ट ओंकार घेऊया. आयज क्लोज. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीथिंग, ब्रीथ आउट. मॅमने आपल्याला खूप छान गाईड केलंय. आपल्याला कळलंय की आपल्याला काय काय गोष्टी आपल्या आहारात, आपल्या विहारात ऍड ऑन करायच्या आहेत, काय काय गोष्टी मायनस करायच्या आहेत. ते सर्व आपण तंतोतंत पाळणार आहोत एका उत्तम बीजाच्या निर्मितीसाठी. असा संकल्प करत आपण एक ओंकार घेऊया. इनहेल. ओ. आपल्या आयुष्यात सर्व काही छान सुरू आहे. असे छान मार्गदर्शक आपल्याला भेटत आहेत. यासाठी ईश्वराचे, स्वामीचे आभार मानायचे आहेत. आणि हळूहळू आपला वेळ घेत डोळे बंद करायचे. थँक्यू सो मच शर्वरी मॅम. आता थँक्यू. ज्यांना जाऊ शकतात, ज्यांना डाऊट्स असेल त्यांनी जस्ट 1-2 म्हणजे जस्ट आपला हँड रेज करा. आपण एक 3 क्वेश्चन्स घेऊन थांबूया. ओके. तर प्रायोरिटी वाईज देऊया. आहेत कोणाला डाऊट? मोस्टली मला असं वाटतं की सगळे डाऊट क्लिअर झालेत आपले. नेहा मॅम, आरती मॅम, प्रणिता मॅम, स्नेहल मॅम, सगळे डाऊट क्लिअर आहेत ना तसे आपले? ओके, ठीक आहे मॅम. खूप छान सेशन होतं. थँक्यू. कोणाला आणि खूप इझिली समजलंय. इन केस कोणाचे काही डाऊट्स आले तर मॅम मी तुमच्याकडे पास ऑन करते. ओके. नक्की. येस. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. बाय. टेक केअर. थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू.